नमस्कार. संस्कृत विभाग मुंबई आणि ऋतायन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी वर्ष साजरं करणं सुरू झालेलं आहे. या वर्षानिमित्त प्राध्यापक सदाशिव अंबादास डांगे एस.ए. डांगे, ज्यांना मी प्रेमाने डांगे सर म्हणत असतो, तर त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण काही प्रख्यात व्यक्तींची व्याख्यानं ठेवत आलेलो आहोत. आणि त्यातलंच एक आजचं पुष्प आहे अनुवाद तंत्र आणि मंत्र, यावरती व्याख्यान देणारे आहेत डॉक्टर अंजली पर्वते मॅडम. नमस्कार अंजली पर्वते मॅडम. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेला आहात आणि हा अनुवाद हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा विषय आहे. त्या विषयाच्या मध्ये अनुवाद करणं, नंतर लक्ष्य भाषा कोणती, मूळ भाषा कोणती, मग मूळ भाषेचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य मारक ते सौंदर्य तसंच्या तसं ठेवून लक्ष्य भाषेमध्ये अनुवाद करणं, आणि लक्ष्य भाषेचं सुद्धा जे सौंदर्य आहे, जे वैशिष्ट्य आहे, ती वैशिष्ट्य अबाधित ठेवून तो तसा अनुवाद होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सध्याच्या काळात असे बरेच अनुवाद प्रसिद्ध होत आहेत. डॉक्टर अंजली पर्वते मॅडमनी बऱ्याच संस्कृत साहित्याचे अनुवाद केलेले आहेत आणि ते प्रसाद प्रकाशन आणि इतर अन्य प्रकाशनातर्फे ते प्रसिद्ध झालेले आहेत. तर त्यांचं आज व्याख्यान आहे आणि त्यामुळे विभागातर्फे आणि ऋतायन संस्थेतर्फे मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करते आणि त्यांचा परिचय करायला श्री अजय पेंडसे यांना विनंती करते. धन्यवाद माधवी मॅडम. सगळ्यांना नमस्कार. आपल्याला आज वक्त्या म्हणून डॉक्टर अंजली पर्वते मॅडम लाभलेले आहेत. त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे. डॉक्टर अंजली पर्वते मॅडम यांनी संस्कृत मधून MA आणि PhD या पदव्या संपादन केलेल्या आहेत. 1989 पासून त्या संस्कृत अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किसनवीर महाविद्यालय वाई येथे त्या संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. प्रसाद प्रकाशन पुणे या संस्थेच्या देवभाषेचे देणे, मराठीचे लेणे आणि सुबोध शांकर ग्रंथावली या 2 योजनांमध्ये त्यांची एकूण 11 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या विवेक चूडामणी, नागानंद आणि प्रबोध चंद्रोदय या 2 पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. प्रतिमा व प्रसन्न राघव या पुस्तकाला कमल तांबे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळालेला आहे. 2001 साली शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता. तर विवेक क्रांती दल पुणे यांच्यातर्फे देखील शैक्षणिक कार्यासाठीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मी डॉक्टर अंजली पर्वते मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं जे व्याख्यान आहे त्याला सुरुवात करावी. धन्यवाद. अंजली पर्वते मॅडम. अंजली पर्वते मॅडम. म्युटेड तर नाही. तुम्ही म्यूट आहात मॅडम, तुम्ही म्यूट आहात. ओके ओके ओके. हा, आता ऐकू येतंय. हा. नमस्कार. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग आणि
ऋतायन यांच्या संयुक्त विद्यमाने जो जो अनुवाद या विषयावरचा आजचा आणि उद्याचा कार्यभार माझ्यावर सोपवलाय, म्हणजे अनुवाद तंत्र आणि मंत्र, त्याबद्दल प्रथमतः मी मुंबई विद्यापीठाचे आणि ऋतायन संस्थेचे दोघांचेही आभार मानते. आणि आभार एवढ्यासाठी की डांगे सरांच्या जन्मशताब्दी निमित्त जी व्याख्यानमाला चालवली आहे तुम्ही, त्यात मला आपण बोलायला बोलवलं. डांगे सरांच्या पुस्तकांवर म्हणजे त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करून आम्ही MA झालो. आणि योगायोगाची गोष्ट अशी की जेव्हा विवेक चूडामणीला मला पारितोषिक मिळालं होतं राज्य शासनाचं, त्याच वर्षी सरांनाही त्यांच्या पुस्तकासाठी पारितोषिक मिळालं होतं. त्यामुळे मला खूप छान वाटलं होतं. सरांशी तेव्हाच पहिल्यांदा बोलणं झालं. डांगेबाईंशी नंतर अनेकदा बोलणं झालं. डांगेबाईंना इथूनच नमस्कार करते. त्यांच्याशी नंतर अनेकदा बोलणं झालं, गप्पा झाल्या, परंतु डांगे सरांशी तेव्हा आणि तेव्हा एकदाच फक्त मी बोलले. तोपर्यंत फक्त आम्ही सरांचे शोध निबंध वेगवेगळ्या सेमिनार्स मधून ऐकत होतो. त्यामुळे आज जेव्हा त्यांच्या स्मृतीनिमित्त असलेल्या व्याख्यानमालेत बोलायला मला नरसाळे मॅडमनी विचारलं, तेव्हा मी मॅडमना म्हटलं की माझ्याकडून ही सरांना आदरांजली असेल. मला खूप आवडेल जेवढं मला अनुवाद करताना कळलंय तेवढं आपल्या विद्यार्थ्यांशी शेअर करायला मला नक्की आवडेल. त्यामुळे हा आणि उद्याचा भाग सरांना अर्पण करते आणि बोलायला सुरुवात करते. हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग में हमन, दुनिया से यारी क्या. आम्ही प्रेमी मनस्वी हो, आम्हासी कशास चतुराई, आम्ही स्वामी मनाचे या जगाशी मैत्रिका व्हावी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. महायोगपीठी असे चंद्रभागा, मुनींना सवे घेऊनी तू भागा, वरादे स्वभक्तासा आनंदकंदा, परब्रह्मरूपा नमो पांडुरंगा. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात्, विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. करानी हरिहा धरोनी कटीला, भवाब्धी प्रमाणासलावी जनाला, खुणे नाभिदावी विधी जन्म जागा, परब्रह्मरूपा नमो पांडुरंगा, परब्रह्मरूपा नमो पांडुरंगा. तुम्ही म्हणाल अनुवादावर बोलायचं सोडून बाई गायला काय लागल्या, पण सरांचा हिंदी भाषेचा अभ्यास होता आणि सर संस्कृतचाही सरांचा व्यासंग होता, म्हणून हिंदीचा जो मी अनुवाद केलाय मराठीत त्याबद्दल त्याचा थोडासा अंश ऐकवला आणि संस्कृतचा जो अनुवाद केलाय त्याचा थोडासा अंश ऐकवला. मुळात अनुवाद ही जी प्रक्रिया आहे ती परकाया प्रवेशाची प्रक्रिया आहे आणि परकाया प्रवेश ही सोपी गोष्ट नाहीये. परकाया प्रवेश ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे अनुवादाला काही तंत्र असतात आणि काही त्याबद्दलचे मंत्रही असतात. त्यामुळे आजचा जो विषय आहे त्याचा विचार करता अनुवाद हा शब्द आपल्याकडे संस्कृत भाषेमध्ये, म्हणजे आता बघितलं आत्ताच्या काळात ट्रान्सलेशन स्टडीज, भाषांतर अभ्यास, भाषांतर विद्या या नावानी खूप विचार सगळीकडे होतो आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याबद्दल लिहिलं जात आहे. परंतु आपल्याकडे संस्कृतमध्ये अनुवाद असाच शब्द प्रचलित आहे आणि तोही खरं तर आता अनुवाद लौकिक अर्थाने ज्याला आपण म्हणतो त्या तऱ्हेनी अनुवाद हा शब्द संस्कृत भाषेत पहिल्यांदा नव्हता. तो वेदांत किंवा मीमांसेमध्ये पारिभाषिक शब्द होता. विधी आणि अनुवाद, विधी म्हणजे जे माहिती नाही ते सांगणारं वचन आणि त्याचं पुनर्वचन किंवा पुनरुक्त, त्याचं पुनर्वचन करणं, उक्तस्य पुनर्वचनम म्हणजे अनुवाद. म्हणजे विधी आणि अनुवाद हे जे
दोन्ही शब्द येत होते ते पूर्वी मीमांसा किंवा ह्या आपल्या शास्त्रीय ग्रंथामध्ये येत होते. उक्तस्य पुनर्वचन म्हणजे सांगितलं ते परत सांगणं म्हणजे अनुवाद. याच अर्थाने आता लौकिकामध्ये पण आपण जे अनुवाद करतो ते या भाषेतून त्या भाषेत, जे या भाषेत सांगितलंय म्हणजे मूल भाषेत जे सांगितलंय ते आपण लक्ष्य भाषेत सांगतो, म्हणजे सांगितलेलंच पुन्हा सांगतो. आपण त्यात नवीन काही करत नसतो. त्यामुळे त्याला अनुवाद असा शब्द रूढ झाला. आता यामध्ये आपण वेगळं काहीच करत नसतो. जे माहिती आहे तेच परत सांगत असतो. म्हणून शब्दार्थ मंजरीमध्ये ज्ञातार्थस्य प्रतिपादनम असंही अनुवाद या शब्दाची विग्रह किंवा असंही लक्षण अनुवाद या शब्दाचं मिळतं. एकूणच अनुवाद म्हणजे फक्त पोस्टमनचं काम करणं, या भाषेतून त्या भाषेत, या भाषेतला आशय त्या भाषेत सांगणं म्हणजे अनुवाद. मूल भाषा आणि लक्ष्य भाषा किंवा स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा हे दोन्ही शब्द अनुवादाच्या दृष्टीने महत्वाचे असतात. मग भाषांतर असं त्याला का म्हटलं, तर ट्रान्सलेशन असा इंग्लिश मधला जो शब्द आहे तो भाषांतरालाही वापरला गेला आणि अनुवादाला. तो काय आहे? ट्रान्स म्हणजे पलीकडे आणि लेशन म्हणजे घेऊन जाणे, पलीकडे पोहोचवणे, पलीकडे घेऊन जाणे. आपण अनुवादात तेच करतो. म्हणून अनुवाद आणि भाषांतर, आपण संस्कृतमध्ये हा भाषांतर शब्द सोडवायचा झाला तर काय करू? अन्या भाषा भाषांतरम, म्हणजे दुसऱ्या भाषेत काहीतरी सांगणं म्हणजे भाषांतर. त्यामुळे दोन्ही शब्द हे त्यामुळे एकसारखे किंवा समानार्थी वापरलेले आपण पाहतो. आता हा अनुवाद करताना किती प्रकारचा असतो, किती विभागात विभागलेला असतो, तर जर संस्कृत पुरता विचार केला तर ललित, शास्त्रीय, गद्य आणि पद्य असे 4 विभाग यामध्ये दिसतील. आणि इतर सगळ्याही भाषांचा विचार केला तरी गद्य पद्य अनुवाद हे तर दिसतातच. रचनेच्या दृष्टीने बघितलं तर काव्याचा काव्यात अनुवाद किंवा पद्याचा गद्यात अनुवाद, नाटकाचा कथा स्वरूपात अनुवाद किंवा काव्याचा कथा स्वरूपात अनुवाद असे वेगवेगळे प्रकार आपण बघू शकतो. म्हणजे अनुवादाचे वेगवेगळे प्रकार असे होऊ शकतात. याशिवाय अनुवादाचे संस्कृतमध्ये प्रकार आपण जर नलिनी चाफेकर मॅडमचं पुस्तक पाहिलं असेल अनुवादशास्त्रावरचं, तर त्यांनी सगळे प्रकार शब्दानुवाद, अर्थानुवाद, भावानुवाद हे 3 मुख्य, मग अनुवादाचा अनुवाद, मग अतिभाषा अनुवाद, तांत्रिक अनुवाद, एकभाषिक अनुवाद असे वेगवेगळे प्रकार मॅडमनी त्यामध्ये दिलेत. हे सगळे प्रकार आपल्याकडे बघायला मिळतात. शब्दानुवाद, आता आपण थोडं थोडं या प्रकारांकडे लक्ष देऊ आणि मग त्या तंत्रांकडे वळू, कारण या सगळ्या प्रकारांमध्ये तंत्र आवश्यक असतातच. शब्दानुवाद म्हणजे ह्या भाषेतल्या शब्दाला दुसऱ्या भाषेतला शब्द जसाच्या तसा वापरणे. जो प्रकार संस्कृतमध्ये कसा दिसतो, तर एष रोहसेनो आगतः, तर ते प्राकृतात समजा वसंत सेनेच्या तोंडी असेल तर एस रोहसेनो आगतः असं असेल, तर ते मग ते म्हणजे शब्द फक्त ह्या भाषेतला त्या भाषेत केला. असे खूप आपण प्राकृत म्हणजे विशेषतः संस्कृतच्या अभ्यासकांसाठी सांगते की आपण आपल्या नाटकांमध्ये बघतो नेहमी की स्त्रिया आणि जी नीच पात्र असतात त्यांच्या तोंडी प्राकृत भाषेचे संवाद असतात. मग त्या प्राकृत भाषेच्या संवाद किंवा त्या वाक्यांखाली खाली छाया म्हणून कंसामध्ये दिलेलं असतं संस्कृत वाक्य. हे छाया काय प्रकरण आहे, तर ते छाया म्हणजे शब्दानुवाद, जसाच्या तसा शब्दाला शब्द ठेवणे. पण असं प्रत्येकच अनुवाद शब्दानुवाद असत नाही ना, नुसता शब्दाला शब्द ठेवणे असं होत नाही. म्हणजे जर असं झालं, शब्दाला शब्द ठेवणं असं जर केलं तर पेट में चूहे दौड रहे हे याचा आपण अनुवाद काय करणार? माझ्या पोटात उंदीर पळत आहेत असं होऊ शकत नाही. म्हणजे शब्दानुवाद नेहमीच असत नाही किंवा योग्य ठरत नाही. म्हणून मग अर्थानुवाद असा पण एक प्रकार आहे. अर्थानुवाद म्हणजे ह्या भाषेत काय म्हणायचंय, त्याचा अर्थ काय आहे, त्यांना जे म्हणायचंय त्याचा, ते फक्त दुसऱ्या भाषेत अनुवादित करणं. म्हणजे जर आपण शुभेच्छा असं म्हणत असू, बेस्ट ऑफ लक असं म्हणत असू, तर आपल्याकडे संस्कृतमध्ये 2 प्रकारे बेस्ट ऑफ लक देता येतील बरं. म्हणजे शुभाशयाः, हार्दाः शुभाशयाः असं आपण म्हणू. आणि दुसरं
जर मोठा माणूस तुम्हाला शुभेच्छा देत असेल तर तो काय म्हणेल, तर तिथे म्हणजे आपण त्याचा अनुवाद करताना काय केला पाहिजे, तुम्हाला तो शुभेच्छा देताना कल्याणमस्तु स्वस्तिरस्तु असं म्हणेल. दरवेळी हार्दहा शुभाशया म्हणणार नाही, कारण तो वयाने मोठा आहे. आशीर्वाद परत त्याच्या शुभेच्छा असतील. त्यामुळे तुम्ही तो अनुवाद करताना तसा केला पाहिजे, की बेस्ट ऑफ लक असं जर मोठा माणूस कोणाला तरी म्हणत असेल तर इथे स्वस्तिरस्तु कल्याणमस्तु शुभम भवतु असं काहीतरी तो म्हणेल. हे ह्याला अर्थानुवाद म्हणायचं. म्हणजे तो अर्थ नेमका त्याला शुभेच्छाच द्यायच्यात, पण तो वयाने मोठा आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडून काही वेगळं एक्सप्रेशन येऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आणि तसा अनुवाद करायचा. हा आहे अर्थानुवाद. तर या पलीकडे जाऊन शब्द आणि अर्थ याच्यापेक्षा सुद्धा त्यातला जो भाव आहे त्या काव्यामधला किंवा त्या नाटकाच्या वाक्यामधला भाव जो आहे तो जर पोचवायचा असेल तर तो असतो भावानुवाद. तर असा भावानुवाद केव्हा होतो, जेव्हा आता मी ततः किम म्हणजे शरीरम स्वरूपम यदा वा कलत्रम गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम, त्याचा अनुवाद मी केला तर त्या प्रत्येक ततः किम मध्ये मला जाणवत होतं की या ततः किम मध्ये नुसतं तर मग काय उपयोग, तर मग काय उपयोग असं आचार्यांना म्हणायचं नाहीये. आचार्यांना त्या पलीकडे जाऊन काहीतरी म्हणायचंय. त्यामुळे मग त्या ततः किमचा प्रत्येक वेळी मग त्या भावाचा काय उपयोग, मग त्या वैभवाचा काय उपयोग, असं प्रत्येक वेळी मी त्या स्तोत्रामध्ये केलं. त्या ततः किमला म्हणजे त्या भाव कैसे म्हणावे, म्हणजे असा जर भाव असेल तर त्याला भाव कसं म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जरी लाभले पुत्र पौत्रादी सर्व घरी बांधवा भाग्य लाभे अपूर्व गुरुपायी जो लीन नाही स्वभावे मिळे सुख त्या सुख कैसे म्हणावे, असं मग मी तिथे केलं. म्हणजे वर सगळी सुख दिली आहेत आणि खाली नुसतं गुरोरंघ्री पद्मेन मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. तर तिथे लगेच मग तरी सुख मिळे सुख त्या सुख कैसे म्हणावे, सगळी सुख आहेत ही वरची. पण जर गुरुपायी लीन नसाल तुम्ही, गुरुविषयी नम्रता नसेल तुमच्या मनात, तर काय होईल, असा भाव तिथे व्यक्त करता येतो. हा झाला भावानुवाद. म्हणजे तिथे शब्द आणि नुसता अर्थ न देता त्यातला भाव आचार्यांचा जो आहे तो लोकांपर्यंत पोचवायचा, तर तो असा पोचवता येतो. आता या अनुवाद करताना जे मी म्हटलं की काही टेक्निक्स आहेत, काही तंत्र आहेत. काय ती आहेत तंत्र? त्या सगळ्या तंत्रांना वेगवेगळी तंत्र आता मी सांगणार. पण त्या तंत्रांना एक नाव जर द्यायचं झालं, तर त्याचं नाव आहे अभ्यास. पण मुळात अनुवाद म्हणजे काय? सांगितलेलं पुन्हा सांगणं. आणि अभ्यास या शब्दाचा सगळ्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना अर्थ माहिती असेल. अभ्यास म्हणजे काय हो? अभ्यास म्हणजे काय? पुनरावृत्ती. पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. पण इथे अभ्यास म्हणजे स्वाध्याय. तो कसा करायचा अनुवाद करताना? अनुवाद ज्याला करायचा त्यांनी लगेच चला घेतलं स्तोत्र आणि लागला इकडे. समोर ठेवलंय स्तोत्र आणि इकडे लगेच त्याचा अनुवाद लिहायला लागलो. ते काय शुद्ध लेखन नव्हे. अनुवाद हे काय शुद्ध लेखन नव्हे. त्यामुळे आपण लगेच इथे बसलोय, घेतलंय स्तोत्र घेतलंय एखादं आणि बसलो लगेच आणि लिहायला लागलो. किंवा अगदी नाटक घेतलंय. स्तोत्र ठीक आहे. स्तोत्र काव्य आहे. त्यामुळे ते अवघड आहे असं समजू शकाल. पण हे आहे ते गद्य. जर कधी समजा तुम्ही नाटक समोर घेतलं आणि चला अर्थ लिहू असं म्हटलं तरी तसाच्या तसा अर्थ लिहिता येत नाही. उदाहरणार्थ सांगते. आता आपल्याकडे विक्रम उर्वशीयम मध्ये विक्रम म्हणजे पुरोरव्याला भेटायला उर्वशी आणि चित्रलेखा येतात. चित्रलेखा ही तिची मैत्रीण असते. चित्रलेखा पुढे जाते आणि उर्वशी अजून मागून येते. तर उर्वशी हे चित्रलेखेला बघून तो उर्वशी कुठे आहे असा प्रश्न राजाला पडतो. तिथे चित्रलेखा त्याला सांगते, प्रथमो मेघराजीर दृश्यते पश्चात विद्युल्लता. हा जसाच्या तसा तुम्ही शाब्दिक अनुवाद केलात, त्याच्या पुढे तुम्हाला त्यातलं जर गम्य कळलं तर पुढच्या वाक्याचा अनुवाद तुम्ही चांगला करू शकाल. कारण तिथे परत राजा म्हणतो की नाही, नुसती मेघरा म्हणजे नुसती मेघ मला शोभत नाही, त्याच्या बरोबर विद्युल्लता लागतेच वगैरे असं. म्हणजे
पुढचा रेफरन्स तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हे नेमका अनुवाद करू शकाल, नाहीतर तो तसा अनुवाद करता येत नाही. किंवा ते माहिती असलं पाहिजे. हे असं काय आहे? असं तुम्हालाच जर प्रश्न पडला, की पहिल्यांदा म्हणजे उर्वशी दिसत नाही, तूच कशी आलीस, एकटी आलीस का? याला प्रथमो मेघराजेर दृश्यते पश्चात विद्युल्लता. असं उत्तर ती का देतीये असा तुम्हालाच जर प्रश्न पडला तर तुम्ही अनुवाद चांगल्या तऱ्हेने तिथे करू शकणार नाही. त्यामुळे काय आहे म्हणायचं, ज्या भाषेत तो मूळ उतारा आहे किंवा जी भाषा मूळ आहे, स्रोत भाषा आहे, त्यात जो मजकूर आहे, त्या भाषेचं व्याकरण, त्या भाषेतले शब्द, त्या भाषेतले संकेत या सगळ्याचा अभ्यास आपण करावा लागतो. अनुवादाला तो अभ्यास करणं हे एक तंत्र आहे. म्हणजे मूळ भाषेतल्या आशयाला धक्का लागायला नको असेल तर त्यातले शब्द, त्यांची लिंग, वचन, विभक्ती आणि लक्ष्य भाषेतले शब्द, त्यांचे लिंग, वचन, विभक्ती हा विचार करावा लागतो. उदाहरण सांग, वो आदमी नहीं देवता था, असं एखादं वाक्य तुम्ही हिंदीतलं करायला घेतलं, तुम्ही अनुवाद काय करणार? तो माणूस नव्हता, ती देवता होती. किंवा वो व्यक्ती देवता था, असं वाक्य असेल तर तो व्यक्ती देवता होता असं करणार का? यासाठी नेमका अनुवाद जर व्हायला हवा असेल, तिथे कसं पाहिजे, कसा अनुवाद पाहिजे? वो आदमी नहीं देवता था असं जर वाक्य असेल तर तो अनुवाद नेमका कसा पाहिजे? तो माणूस नाही, देव होता, असा खरा त्याचा अनुवाद योग्य होईल. बाकी सगळे अनुवाद चूक का? तर हिंदीमध्ये देवता हा शब्द पुल्लिंगी आहे, पण मराठीत स्त्रीलिंगी आहे. म्हणजेच जेव्हा तो देवता असा शब्द वापरतोय तेव्हा त्याला तिथे देव म्हणायचंय असं लक्षात घ्यायचं. आणि व्यक्ती हा शब्द परत हिंदीमध्ये पुल्लिंगी आहे, मराठीत तो ती व्यक्ती असा स्त्रीलिंगी होतो. हे भान आपण राखत नाही. अलीकडे हिंदी की देखादेखी इतकी मजा झाली आहे की आपण सगळे हे भाषेचे जे नियम आहेत ते उलथून लावलेले आहेत. आपण तो व्यक्ती पण म्हणतो, उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करणं असं हिंदीत चालतं. आम्ही त्यांच्या प्रति आभार मानतो. हे काय? मराठीत आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो. अनुवादात हे लक्ष्य भाषा आणि स्रोत भाषा यामधली जी नियमावली वेगळी आहे, जे शब्द वेगळे आहेत, त्याचा विचार करावा लागतो. तो जर विचार केला नाही तर अनुवाद तितका व्यवस्थित होत नाही. एक असं वाक्य होतं की अनुवाद करताना किती कष्ट पडतात. पण एक हिंदीचे गृहस्थ होते, त्यांनी लिहिलं होतं, अनुवाद करताना किती पापड लाटावे लागले हे काय सांगू. हिंदीमध्ये पापड बेलना म्हणजे कष्ट उठाना, पण ते मराठीत तसंच आणलं होतं त्यांनी, किती पापड लाटावे लागले. असा जो आहे अनुवादातला भाग, हे सांभाळावं लागतं. हे तंत्र सांभाळावं लागतं की कुठला शब्द तिथे आहे, म्हणजे लक्ष्य भाषेतला शब्द कुठला बरोबर आहे, स्रोत भाषेतला शब्द काय आहे, हे दोन्ही लक्षात घ्यावं लागतं. त्याचा अभ्यासच करावा लागतो, ते माहीतच करून घ्यावं लागतं. आपल्याकडे मराठी हे संस्कृत आणि मराठीत घोळ होणारे शब्द काय आहेत? अपरोक्ष आणि परोक्ष नेहमीचा शब्द. परोक्ष म्हणजे परोक्ष भूतकाळ, म्हणजे आपल्याला लांबचा भूतकाळ म्हणजे परोक्ष भूतकाळ. आणि अपरोक्ष आपल्या म्हणजे मराठीत आपण माझ्या अपरोक्ष जाऊन विचार म्हणजे काय? माझ्या मागे, मी प्रत्यक्ष नसताना जाऊन विचार. पण तेच संस्कृतमध्ये अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आपल्या समोर असलेला. मग जर अपरोक्षानुभूती ह्या आचार्यांच्या ग्रंथाच्या नावाचा तुम्ही अनुवाद केलात, अप्रत्यक्ष अनुभव, तर चुकीचं आहे का बरोबर? चुकीचं आहे का बरोबर? होणार काय? अपरोक्ष हा संस्कृत भाषेतला, स्रोत भाषेतला जो शब्द आहे, तो ज्या अर्थी आहे त्या अर्थी जो शब्द मराठीत येणार तोच तुम्ही वापरला पाहिजे. तुम्ही मराठीतल्या अपरोक्षाचा अर्थ वापरून चालणार नाही. हे लक्षात घेणं हे तंत्र आहे.
म्हणजे हे टेक्निक आहे की ह्याचा अभ्यास, याचा बारकावा समजून घेतला पाहिजे. आता मी आता मगाशी जे हमन हे इश्क मस्ताना म्हटलं कबीरांचं, त्यामध्ये एक असं खलक सब नाम अपने को बहुत कर सर पटकता है, असं वाक्य होतं. आणि त्याचा अनुवाद मी केला, ऐकण्या कीर्ती नावाची उरी फुटती जगी सारी. कारण सरपटकना हे हिंदीत झालं. सरपटकणं म्हणजे खूप धडपड करणे, धावपळ करणे. पण त्याच्यासाठी आपण जी धावाधाव करतो, उरी फुटेपर्यंत आपण पळ आलो असं म्हणतो. ते उरी फुटणं म्हणजे त्या तिथे सरपटकणं. हे समजून घेतलं तर अनुवाद नेमका लोकांपर्यंत पोहोचतो. तो भावानुवाद आहे. तो त्याचा अर्थ सांगणार आहे, तो त्यातला भावही प्रकट करणार आहे. त्या शब्दासाठी दुसऱ्या म्हणजे लक्ष्य भाषेतला जो शब्द वापरायला हवा, त्याचा आपल्याकडे अभ्यास हवा, त्याचा आपल्याला अंदाज हवा. यासाठी गरजेचं काय आहे? मध्यंतरी एक कार्यशाळा झाली, तिथे काहींनी मला विचारलं, की आम्हाला हे अवघड जातं संस्कृतातून मराठीत किंवा मराठीतून संस्कृतमध्ये करणं. का अवघड जातं? तर व्होकॅब्युलरी कमी आहे आपली, शब्दसंग्रह कमी आहे आपला. आपलं वाचन कमी आहे. म्हणजे अनुवाद चांगला करणारा माणूस हा चांगला वाचक असावा लागतो. त्याचा भाषांचा अभ्यास, भाषेवरचं प्रेम आणि भाषेचा अभिमान सुद्धा. मी मगाशी जे सांगितलं उनके प्रतिकृतींना, मी तुमची मदत करत नाहीये असं हल्ली आपण सहज म्हणतो. त्यांनी माझी मदत केली नाही. हे काय आहे? माझी मदत केली नाही काय? मला मदत केली नाही. तुम्ही काय करता असा अनुवाद करून किंवा असे शब्द रुळवता आणि होतं काय? आणि ह्यात सगळ्यात मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. असे शब्द आपण रुळवतो आणि होतं काय? मूळ भाषा मारली जाते. मराठीतले असे शब्द कितीतरी त्यामुळे आपण मारून टाकतो. ती जी मोडणी आहे मराठीची, जी जडणघडण आहे, जी त्या मराठीची जी शैली आहे, तीच आपण नाहीशी करतोय असं करून. मैं उनका कृतज्ञ म्हणजे मी त्यांच्या बाबतीत त्यांच्याविषयी कृतज्ञ. त्यांच्याविषयी हा हा मधले सगळे शब्द असे गाळून टाकतो आपण. उनके प्रती. त्यांची मदत. त्यांना मदत करतो आपण. त्यांची मदत नाही. त्यांची मदत घेत असतो. त्यांना मदत करत असतो. मला मदत करत असतात आणि माझी मदत घेत असतात. हे व्याकरणाचे बारकावे जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि अनुवादकांनी तर ही जबाबदारी आहे अनुवादकाची ती त्यांनी पाळलीच पाहिजे. त्यांनी अजिबात त्यामध्ये कसूर करून चालणार नाही. हा अभ्यास करणं हे तंत्र आहे. आता काही संकेत असतात प्रत्येक भाषेत. काही विशिष्ट शब्द असतात भाषेमध्ये. आता जे परोक्ष अपरोक्ष सांगितलं ते तर झालं. पण संक्रांत, एखाद्यावर संक्रांत येणे. एखाद्यावर संक्रांत येणे किंवा धुंदुरमास हा शब्द असतो आपल्याकडे. काय याचे अर्थ आपण लिहिणार? तर तो शब्द तसाच ठेवून आपण अर्थ इथे स्पष्ट करून सांगावे लागतात. म्हणजे अनुवादात कंसात तो अर्थ टाकावा लागतो. नाहीतर नुसतं धुंदुरमास असं नुसतं लिहिलं तर त्याचा पुढे स्पष्टीकरण करणं गरजेचं असतं. तसाच शब्द आहे अब्रह्मण्यम. अब्रह्मण्यम याचा जर तुम्ही शब्दशः अनुवाद केलात तर फार विचित्र होईल. कारण ती कन्सेप्ट जी अब्रह्मण्यम मधून आपल्याकडे आहे, आपल्या संस्कृतीत आहे, ती परकीयांना कळणार नाहीये. त्यांनी जर केलं काय की नाही विकेडनेस नो विकेडनेस टू ब्राह्मिन्स असं जर केलं तर तसा विषय नाहीये. त्यामध्ये आपल्याकडची संस्कृतीतली आपल्या मान्यता काय आहे की ब्राह्मण्य रक्षावे आदरे असं एक समर्थांची ओळ आहे. ब्राह्मण्य म्हणजे काय आणि त्याचा आदर करणं म्हणजे काय हे ज्याला माहिती असेल तो अब्रह्मण्यम असं जेव्हा म्हणतो एखादा माणूस तेव्हा त्याला काय म्हणायचंय आणि शांतम पापम म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणायचं हे समजू शकतो. पण हे आपल्या संस्कृतीतला माणूस समजेल. दुसऱ्या भाषेत त्याचा अनुवाद करायचा असेल तर तिथे टीप द्यावी लागते. तिथे कंसात त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. असं शब्दाला शब्द ठेवून किंवा त्यात फक्त काय म्हणायचंय तेवढं सांगून ते भागत नाही. कारण लोकांना कळणारच नाही. काहीतरी घडतंय विचित्र आणि त्याला आपण नो विकेडनेस टू ब्राह्मिन्स वगैरे म्हणायला लागलो तर काय कळणार? परकीय माणसाला काय कळणार?
इथे कुठे आले ब्राह्मण असं त्यांना वाटे. त्यामुळे तिथे ते स्पष्टीकरण केलं गेलं पाहिजे. नाहीतर मग लोकांना अनुवाद चांगला कळत नाही. आता इथे साधं एक उदाहरण सांगते. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, अशी एक समर्थांची ओवी आहे. मला एकाने ह्याचा अर्थ विचारला. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड. अकलेचा पवाड घालून म्हणजे काय? पवाड म्हणजे सामर्थ्य. अकलेचा पवाड घालून व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड म्हणजे विश्वाहून मोठं व्यापक व्हावं, असा याचा अर्थ आहे. समर्थांना तसं म्हणायचं. पण याचा जर शब्दशः अनुवाद कुणी केला किंवा परकीय माणसाने एखादा अनुवाद केला तर फार विचित्र होईल. कारण जाड म्हणजे त्यांच्या तिकडे फॅट किंवा अगदी मराठी नाही. आपण ह्याचा संस्कृतमध्ये अनुवाद करायला गेलो काही न विचार करता फारसं तर न्यस्त्वा बुद्धी सामर्थ्यम भवेत ब्रह्मांडात स्थूलम असा अनुवाद करतील. पण असं म्हणायचंय का समर्थांना? समर्थांना ब्रह्मांडात स्थूलम असं म्हणून चालेल का? तर ब्रह्मांड हाही शब्द काहींना कळणार नाहीये. मग ब्रह्मांड म्हणजे काय? तर मग विश्व. मग विश्वात तू महत्तमम, विश्वात तू व्यापकम म्हणजे भवेत विश्वात तू व्यापकम असं केलं तर तो अनुवाद पोचेल. नाहीतर स्थूलम म्हटलं की ब्रह्मांडाहून स्थूल म्हणजे काय कळणार नाही. म्हणजे हा विचार बारकाईने करणं हे तंत्र आहे. असाच एक अशीच एक ओवी आहे समर्थांची. विरक्ते करावा जीर्णोद्धार भलेपणाचा. मी सहज शोधायला लागले की काय बाबा याचं जर इंग्रजी कोणी करायचं म्हटलं तर काय होईल. तर विरक्तचे खूप अर्थ सापडतात. खूप अर्थ सापडतात विरक्त. टायर्ड सापडतो, डिटॅच सापडतो. आपल्याला कुठला पाहिजे? टायर्ड माणूस पाहिजे का आपल्याला? विरक्त म्हणजे समर्थांना टायर्ड म्हणायचंय का? अनकन्सर्न्ड असा पण एक शब्द सापडतो विरक्त म्हणजे. पॅशनलेस असाही शब्द सापडतो विरक्त म्हणजे. मग नेमका घ्यायचा कुठला? विरक्ते करावा जीर्णोद्धार भलेपणाचा असं म्हणताना कुठला अर्थ घेणार? तर तिथे असा एक अर्थ सापडला मला की द मॅन हु इज फ्रीड फ्रॉम ऑल वर्ल्डली थिंग्स ऑर अफेक्शन. तर तो तसा वापरला पाहिजे. नुसता द टायर्ड मॅन हॅज टू रिवाइव्ह द गुडनेस असं वाक्य करू शकतो आपण. विरक्ते करावा जीर्णोद्धार. कारण जीर्णोद्धाराचे पण खूप अर्थ मिळाले. जीर्णोद्धाराचे पण तुम्ही शोधलेत तर खूप अर्थ मिळतात. रिस्टोरेशन हा नेहमीचा आपला शब्द. पण त्यात नेमका जीर्णोद्धाराचा जो जीर्णोद्धार आपल्याकडे अपेक्षित आहे, पडझड झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं ही जी कल्पना आहे किंवा पडझड झालेली इमारत त्याचा जीर्णोद्धार करणं हा जो काही ही जी काही आपल्याकडची कन्सेप्ट आहे ती माहिती असल्याशिवाय हा अनुवाद नेमका होईल का? नाही होणार. नाहीतर मग असा करतील ना अनुवाद मी म्हटलं तसं की टायर्ड मॅन किंवा डिटॅच मॅन हॅज टू रिवाइव्ह द गुडनेस. पण तो भलेपणा म्हणजे नुसता गुडनेस आहे का? त्या भलेपणाचे पण अर्थ शोधले आणि त्या जीर्णोद्धार करण्याचे पण अर्थ शोधले तर त्यामध्ये एक रिसर्जन्स असा शब्द सापडला. आणि मग नेमकं वाक्य असं झालं द मॅन हु इज फ्रीड फ्रॉम ऑल वर्ल्डली थिंग्स ऑर अफेक्शन हॅज टू रिसर्च द जेंटलनेस. नाहीतर मग साधं वाक्य करतील आणि तो फक्त केवळ छाया होईल किंवा शब्दानुवाद होईल. त्याचा नेमका अर्थ जे समर्थांना म्हणायचंय ते कळणार नाही. आणि मराठीत जरी विरक्तानी भलेपणाचा जीर्णोद्धार करावा असा तुम्ही अर्थ लिहिलात काय कळेल हो लोकांना? म्हणजे ठीक आहे मराठीतलं मराठीत एकभाषिक अनुवाद अगदी समजा तुम्ही समजावून सांगायला लागलात तरी तो नुसतं काहीतरी टीका म्हटलं की तिथे त्या जीर्णोद्धाराचं तुम्हाला स्पष्टीकरण देणं आलं. तिथे एकभाषिक अनुवाद करावा लागेल. तिथे जीर्णोद्धार म्हणजे काय ते सांगावं लागेल. नाहीतर मग अतिभाषिक अनुवाद म्हणजे त्या जीर्णोद्धाराचं स्पष्टीकरण तुम्हा आम्हाला सामान्यांना समजणाऱ्या भाषेत आपल्याला करावं लागेल. हा अनुवादातला अतिशय महत्वाचा भाग जो
लक्षातच घ्यावा लागतो की काही संकेत, काही शब्द, काही पारिभाषिक शब्द हे आपल्याला माहिती असावे लागतात, अनुवादकाला माहिती असावे लागतात, ही त्याची जबाबदारी असते. म्हणजे अनुवादकाला दोन्ही भाषांचं सखोल ज्ञान असावं लागतं. अनुवादकाला दोन्ही भाषांची मोडणी, लक्ष भाषा आणि स्रोत भाषा दोन्ही भाषांची मोडणी चांगल्या प्रकारे माहिती असावी लागते. तर आणि तरच चांगला अनुवाद होऊ शकतो. आता काही शब्दांचे वेगवेगळे अर्थ, म्हणजे एका शब्दाचे शब्द सारखेच दिसतात, त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. म्हणजे आपल्याला सारखेच दिसतात, पण तिथे थोडासा वेगळेपणा पण असतो. पण असा बारकावा शब्दांचा सुद्धा कळणं हे खूप महत्वाचं असतं. उदाहरणार्थ रामरक्षा आपल्याला माहिती आहे. रामरक्षेचा तो ध्यानाचा श्लोक आहे. त्यात नानालंकार दीप्तम दधत मुरुजटा मंडनम रामचंद्रम असं आहे. आणि नंतर पुढे उरु रघुत्तम पातु रक्षा कुलविनाशकृत असं आहे. दोन्हीकडे दधत मुरुजटामध्ये पण उरु आहे आणि उरु रघुत्तम पातु मध्ये पण उरु आहे. वरवर पाहता, जनरली पाहता उरु दोन्हीकडे सारखंच आहे. हल्लीच्या तर मुलांना ऱ्हस्व दीर्घाचं काही भानच नसतं, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काय बदललंय, उरु इकडे पण आहे उरु तिकडे पण आहे. आणि आपल्याला उरुचा एक अर्थ माहित आहे, उरुभंगातला. उरु म्हणजे मांडी. मग दधत मुरु जटा मंडनमला काय अर्थ कराल हो ध्यानात? रामचंद्राच्या ध्यानामध्ये जटांबरोबर मांडीचा का संबंध आहे हे कळणारच नाही तुम्हाला. तुम्ही लिहाल तर तसंच. पण दधत मुरु जटा मंडनम रामचंद्र. उरु म्हणजे मांडी, आपल्या डोक्यात तेच. ऱ्हस्व दीर्घाचा आपल्याशी संबंध नाही. आणि उरु रघुत्तम पातु, तर मांडीचं रक्षण रामांनी करावं. पण असं नाहीये ना. तो पहिला उरु आणि दुसरा उरु हा फरक आहे. म्हणजे बारकावे किती, तंत्र किती सांभाळावं लागतं. कुठल्याही गोष्टीचं टेक्निक कळलं की आपण सुटलो असं आपण म्हणतो. अनुवादाचं टेक्निक हे आहे की त्यातला इतका बारकावा आपल्याला कळला पाहिजे. दधत मुरु जटा मंडनम आणि उरु रघुत्तम पातु हे वेगळं आहे हे कळलं पाहिजे. ऐकतानाच कानाला दधत मुरु जटा, मुरु जटा, उरु जटा, उरु ऱ्हस्व आहे. मग ते काय आहे हे शोधलं पाहिजे. मग हे शोधायचं कुठे आहे? कोशात शोधायला हवंय. आपल्याला जर माहिती नाहीये तर ते कोशात शोधायला हवंय. म्हणजेच कोश बघणं हेही गरजेचं आहे. कोशाचं ज्ञान असणं, कोश माहिती असणं हेही गरजेचं आहे. म्हणजे तंत्रामध्ये असे आपले सगळे कोश सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे की कुठे हे नेमकं मिळेल आणि कसं शोधायचं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. तसं असेल तर आणि तरच आपल्याला चांगल्या तऱ्हेने अनुवाद करता येतो. तोच प्रकार दृष्टीपूतम न्यसेत पादम. पूत या शब्दाचा अर्थ दृष्टीपूतम न्यसेत पादम वस्त्रपूतम पिबेत जलम मंत्रपूतम वदेत वाक्यम मनःपूतम समाचरेत. या पूत शब्दाचा अर्थ नुसता पवित्र झाल्याने, मनाने पवित्र करून आचरण करावं, दृष्टीने पवित्र करून पाय ठेवावा. हे पवित्र करून म्हणजे काय? लोकांना नाही कळणार परदेशातल्या. त्यांना तिथे तुम्हाला पवित्र करणे म्हणजे काय, शुद्ध करणे या तऱ्हेचं, आणि म्हणजे दृष्टीने शुद्ध करायचं म्हणजे निरखून पारखून घ्यायचं, हे तिथे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल, नाहीतर ते कळणार नाही. असा त्या जे तंत्र आहे त्यातला एक भाग. आता मूळ भाषेतलं ज्या कृतीचा अनुवाद आपण करणार आहोत ती कृती कोणत्या संस्कृतीवर, म्हणजे कुठल्या संस्कृतीवरची आहे. म्हणजे समजा आता मी अनुवाद केला एका वैशालिकी नगरवधू नावाच्या एका हिंदी कादंबरीचा मी अनुवाद केला, जो आता कदाचित अलीकडे म्हणजे आता थोड्या दिवसात प्रकाशित होऊ शकेल. तर तो अनुवाद करताना ती कादंबरी आहे ती मध्ययुगीन संस्कृती, भारतीय संस्कृती, ज्यामध्ये बुद्ध धर्म, त्याचा उगम आणि वैदिक धर्माचा अस्त वगैरे अशा स्वरूपाचं सगळं चित्रण आहे. तर ती संस्कृती मी जर नुसता वैशालिकी नगरवधू या कादंबरीचा शब्दशः किंवा अर्थशः अगदी अनुवाद करायला गेले असते आणि त्यातल्या संस्कृतीतले काही गोष्टी मला माहिती नसत्या, तर ते मला काही उलगडलं नसतं. याचं एक साधं उदाहरण सांगते. मी तो अनुभव घेतला, मला ते सगळं समजून घ्यावं लागलं. म्हणजे मुळात वैशालिकी नगरवधू या नावापासून मला प्रश्न पडला होता, कारण नगरवधू हा शब्द काही
सहज नाहीये. नगरवधू ही संकल्पना काय आहे इथपासून मला समजून घ्यावं लागलं आणि मग मला त्याचा अनुवाद करता आला. तीच गोष्ट त्यामध्ये बुद्ध धर्माचा जसा उगम झाला आणि प्रसार प्रचार वाढला त्याचं काही चित्रण आहे त्यामध्ये. तर तिथे प्रत्येक ठिकाणी आणि तो बुद्ध धर्माचा द्विशरण उपासक झाला, त्रिशरण उपासक झाला असं तिथे वाचायला किंवा हे पुन्हा पुन्हा यायला लागलं. आणि मग मला प्रश्न पडला कारण मला तोपर्यंत मी फार पूर्वी हा अनुवाद केलाय म्हणजे मी शिकत असताना मी SY वगैरेला असताना तेव्हा मी तो अनुवाद केला होता. त्यामुळे तेव्हा मला प्रश्न पडला की हे त्रिशरण द्विशरण काय आहे. नंतरच्या काळात मला ते नंतर कळलं पण मी त्यावेळी प्रश्नात पडले की हे काय आहे. मग मी तेवढ्यासाठी त्यावेळी भदंत आनंद कौसल्यान म्हणून एक बौद्ध भिक्षू होते आणि ते राष्ट्रभाषा हिंदी सभेशी निगडीत होते, राष्ट्रभाषा सभा हिंदी. त्यामुळे त्यांच्याकडून मला त्यांचा नंबर मिळाला आणि मी त्यांना विचारलं. नंतर मी दुर्गाबाईंना जाऊन भेटले. त्यांच्याशी बोलून मी ते समजून घेतलं, की या सगळ्याच कन्सेप्ट मी एक तुम्हाला त्रिशरण उपासकाचं एक उदाहरण सांगितलं. पण अशा सगळ्याच मग बुद्ध धर्मातल्या कन्सेप्ट समजून घेतल्या. कारण दुर्गाबाईंनी जातक कथांचे अनुवाद केले होते त्यामुळे त्यांना त्याचा अभ्यास होता. मग मी ते त्यांच्याकडून जाऊन समजून घेतलं. म्हणजेच काय, की ज्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व ती कृती करत असेल, त्या संस्कृतीचा, त्या इतिहासाचा अभ्यास तुम्हाला गरजेचा असतो. त्याचा त्यामध्ये जो काही इतिहास, भूगोल वर्णन केलेला असेल त्याचा तुम्हाला अंदाज असावा लागतो. आता साधी गंमत तुम्हाला सांगते, की किराताचा मी अनुवाद केला, शब्दशाही केला आणि भावानुवादही केला. त्यामुळे दोन्ही तऱ्हेच्या अनुवादातला फरकही मला कळू शकला. तर तिथे किरातामध्ये हत्तींच्या हालचालींचे आणि विभ्रमांचे इतकी वर्णनं भारवीने केली आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण हत्ती बघितलेले नाहीयेत. आपल्या बघण्यात एवढे हत्ती नाहीयेत कायमस्वरूपी. त्यामुळे ते सगळे बारकावे समजून घेणं खूप अवघड गेलं मला. पण एकदा ते समजल्यानंतर जिथे जिथे हत्ती दिसेल तिथे मग मला अरे हे असं आहे का, हे असं आहे का, असं वाटायला लागलं. म्हणजे त्या हत्तींची जी त्या विभ्रमांची वर्णनं आहेत किंवा पाणसर्पाचे वगैरे त्यांनी काही दाखले दिलेत आणि असे पाणसर्प तरी आपण कधी बघण्यात असतात हो आपल्या. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची कल्पना करून त्यांची माहिती घेऊन की त्या तऱ्हेने ती माहिती घेऊनच तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याचा सॉरी अभ्यास नाही, त्याचा अभ्यास करूनच तुम्हाला अनुवाद करावा लागतो. तर तुमचा तो अनुवाद व्यवस्थित होतो. आता साधी आणखी एक गंमत सांगते, की संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये म्हणजे लक्ष्य भाषा आणि श्रोत भाषा संस्कृतच्या श्लोकांचे आपण जेव्हा अर्थ करतो, तेव्हा त्यातले उपसर्ग जे शब्दांना लागलेले असतात त्यांना आपण सहजपणे विसरतो आणि साधा अनुवाद करतो. साधं सांगते. गीतेतला श्लोक परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपण काय अर्थ ऐकलाय कायम? सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. पण मग परित्राणाय, विनाशाय आणि संस्थापनार्थाय असं का हो केलं असेल? नुसतं स्थापना म्हटलं तरी स्थापनाच आहे की. नाश म्हटलं की कळतच की आपल्याला की विनाश करणं म्हणजे नाहीसं करणं. किंवा त्राण म्हणजे त्रा धातू, त्रयी धातू म्हणजे तारणं. माहीतच आहे की आपल्याला. मग परित्राणाय, विनाशाय, संस्थापनार्थाय हे का केलं? म्हणजे त्याला काहीतरी विशेष सांगायचंय कृष्णाला. नुसतं तो म्हणलेला नाहीये. परित्राणाय साधूनां, मी साधूंचं रक्षण करीन कसं? जाता जाता. सहज पडून दंडवत घडो असं नाही. वाटेवर दिसलाय साधू म्हणून नाही. तर परित्राणाय पूर्णपणे, परितः त्राणाय सभोवतीनं रक्षण करीन म्हणजे संपूर्णपणे त्यांचं रक्षण करीन सज्जनांचं.
तसंच दुष्कृतांचं विनाशाय, नुसता नाश नाही, विशेष नाश किंवा टोटल नाश, म्हणजे पूर्ण नाश. नाश म्हणजे जाता जाता मारले 2 थपडा असं नाहीये. दुर्जनांना नुसतं जाता जाता काहीतरी समज दिली असं असं नाश नाहीये त्यांचा. विनाशाय आणि धर्म संस्थापनार्थाय, नुसती स्थापना नाहीये धर्माची, संस्थापना, सम्यक स्थापना आहे, नेमकी स्थापना आहे, योग्य स्थापना आहे. हे जे काय आहे, हे जे बारकावे आहेत, त्या उपसर्गांचे जे अर्थ आहेत ते अर्थ पूर्ण आपण लावून दाखवले पाहिजेत अनुवादामध्ये. तर त्या अर्जुनाला कृष्णाने जे सांगितलंय, जे अभिवचन दिलंय की मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो, त्याला अर्थ आहे. आश्वस्त करणं त्या विशेष उपसर्गांमुळे जास्त साधणार आहे. नाहीतर कृष्ण कसा आहे त्याला माहीतच आहे, पण तो जास्त वेगळा आहे. तो सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी अवतरलाय. त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही, असं आश्वस्त केव्हा होणार आहे? या अशा त्यांनी दिलेल्या अभिवचनामुळे, किंवा त्यांनी हे जे काही वचन त्याला दिलंय किंवा जे काही त्याला सांगितलंय त्यातून होणार आहे. म्हणजे त्या सगळ्या उपसर्गांचा अर्थ तुमच्या अनुवादात आला तर आणि तरच तुम्हाला ते तंत्र साधलं असं होतं आणि अनुवाद चांगला होतो. हेच पुन्हा नाटकाचा म्हणजे नाट्य रूपात अनुवाद करायचा झाला तर काय करावं लागतं? जशी न तशी वाक्य ठेवून चालत नाही, त्यामध्ये आणखी काय म्हणायचंय हे समजून घ्यावं लागतं. ते नाही समजून घेतलं तर आपल्याला त्या माणसाचं म्हणणं नेमकं नुसतं शब्दाला शब्द ठेवून, मगाशी जसं म्हटलं की प्रथमो मेघराजर्दृश्यते पश्चात विद्युल्लता, एवढंच फक्त आपण तिथे ठेवू शकतो. त्याचा अर्थ नेमका समोरच्यालाही कळत नाही ना आपणही तो तितका स्पष्ट करत नाही. त्यामुळे तसं करून चालत नाही. काही वेळा आता कोण याती वशम लोके मुखे पिंडेन पूरितः मृदंगो मुखलेपेन करोती मधुर ध्वनी, अशासारखा श्लोक आहे. त्याचा नेमका अर्थ आपण लक्षात नाही घेतला. तर मी हा श्लोक मुद्दामून घेतलाय का, तर तिथे मुखे पिंडेन पूरितः को न वशम याती लोके, म्हणजे या विश्वामध्ये मुखात तोबरा भरला, मुखात अन्न घातलं की कोण बरं वश होत नाही. मृदंग सुद्धा मुखाला कणिक लावली की मधुर ध्वनी करतो. आता इथे काही वेळा मी बघितलं, हे सुभाषित घेतलं एवढ्या करता की हे सुभाषित अनेकदा येतं, शिकवण्यात येतं आणि तिथे जर शिक्षकांनी इफ म्हणून अर्थ दिला, जर, हे कसं आहे, जेव्हा तोंडात तोबरा दिला जातो तेव्हा कोण बरं वश होत नाही असा अर्थ आहे. जेव्हा तेव्हा आहे, जर तर नाहीये. पण इंग्लिशमध्ये याचा अर्थ मी इफ घालून केलेला पाहिला. इफ म्हटलं की जर केलं तर, जर नाहीये, केलं की. इथे जरतारी भाषा नाहीये, केलं की ते असं असं होतं. आधी मृदंग वाजत नसतो का हो? वाजत असतो. पण तो मुखलेप केला की जास्त मधुर वाजतो. जर केला तर मधुर ध्वनी नाही, जेव्हा केला जातो तेव्हा मधुर ध्वनी येतो. त्यामुळे ते इफ करून त्या वाक्याचं अर्थाची शेड बदलते अनुवादात. असं व्हायला नकोय. आता परवा मला एक छोट्या मुलींना मी काहीतरी शिकवत होते, तर त्यामध्ये एक असा हे आला की मूर्खाचं औषध मौन. मौन हे मूर्खाचं औषध आहे. इतरांचं औषध प्रत्येकाचं सांगून झालं आणि मौन हे मूर्खाचं औषध असं तिथे आलं. तर त्या मुलीने मला विचारलं, एक छोटी मुलगी होती, ती म्हणली पण मौन राहिला तर त्या माणसाला आणखीच मूर्ख म्हणतील ना. मूर्ख माणूस जर मौन राहिला तर त्याला आणखीच मूर्ख म्हणतील, मग कसं काय त्याचं भूषण म्हणायचं. तर मग तेव्हा मला तिला सांगावं लागलं की मूर्ख म्हणजे आपण ज्याला मूर्ख असं म्हणतो त्या अर्थी मूर्ख नाही. मूर्ख म्हणजे अज्ञानी माणूस,
मूर्ख म्हणजे अज्ञानी माणूस, जो ज्याला काहीच माहिती नाहीये एखाद्या बाबतीत, तो जर माणूस काहीतरी ऐकून त्याबद्दल आपण काहीतरी बोललं पाहिजे म्हणून बोलायला गेला, तर कळतं समोरच्याला त्याचं अज्ञान, की त्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळे ते मूर्खाचं भूषण आहे असं म्हटलं. म्हणजे मौन राखावं, त्यात काही बोलू नये, म्हणजे आपला मूर्खपणा म्हणजेच आपलं अज्ञान उघड होत नाही. पण त्या लहान मुलीच्या दृष्टीने मूर्ख म्हणजे आपण मूर्ख आहेस असं आपण कोणालाही म्हणतो. जर वेड्यासारखं कोणी वागलं तरी त्याला आपण मूर्ख म्हणतो. त्यामुळे तिच्या मनात मूर्खचा अर्थ तो होता. त्यामुळे ती म्हणली, मग मूर्ख माणूस जर बोललाच नाही, तर त्याला आणखीच लोक म्हणतील ना, काय बोलतही नाही, येडच आहे असं. अशा अर्थी ते बोलतील ना, असं तिने मला विचारलं. मग मला लक्षात आलं, की अरे मूर्खता इथे अर्थ अज्ञ असा आहे. हे पण तिथे स्पष्ट केलं पाहिजे जो अनुवाद करणार. म्हणजे अशा गोष्टी जेव्हा आपण बघतो आणि लक्षात घ्याव्या लागतात, हे कळतं, तेव्हा त्यातलं तंत्र म्हणजे काय म्हणायचंय, हे आपण जाणू शकतो. आता साधी गोष्ट, मी सुज्ञा उता हो अज्ञा म्हणजे वाईज आणि अदरवाईजच्या अनुवादामध्ये मी 1-2 ह्याचे अनुवाद केले. तर त्यामध्ये चट मंगनी पट ब्याह असं एक हे होतं. एक उतारा चट मंगनी पट ब्याह असा होता. त्याचा अनुवाद करायचा तर त्वरिता विवाहो त्वरिता याचना त्वरितो विवाह असं मी केलं. समहाऊ मला याचना हा शब्द काही बरा वाटत नव्हता. तर ते जे संपादक मंडळ होतं आमच्या त्या ह्याचं, मग त्यांच्याकडे विचार विनिमयातून असा विषय आला, की विवाहात याचना म्हणण्यासारखी म्हणजे विवाहात मागणी जी घालतो, ती याचना स्वरूपाची मागणी आहे असं नाहीये. म्हणजे याचनेला थोडी वेगळी शेड आहे. म्हणून त्वरिता याचना त्वरितो विवाह यापेक्षा त्वरितम मार्गणम त्वरितो विवाह असं करूया. म्हणजे वधू किंवा वर सापडला की लगेच लग्न करणं असंच त्यामध्ये चटमंगनी पडब्याहमध्ये तेच अपेक्षित आहे, यादी पे शादी. तर मग तसं करूया म्हणून मग त्वरितम मार्गाणून त्वरितो विवाह असं केलं. तो मग अनुवाद बाबा विवाहामध्ये याचना हा शब्द बरोबर वाटत नाही. त्वरिता याचना त्वरितो विवाह अनुवाद बरोबर होता की नाही? चटमंगनी पडब्याह अनुवाद बरोबर होता. पण त्याच्यातली जी शेड आहे म्हणजे विवाहाच्या बाबतीतली याचना, तर मग तो शोध या अर्थी ते जास्त बरोबर वाटत होतं. म्हणून मग तिथे तसा शब्द घातला. हे जे आहे हे करावं लागतं. ही हा झाला टेक्निकचा भाग. आता शास्त्रीय ग्रंथांचा अनुवाद करायचा असेल, तर तिथे म्हणजे मी आता ललित, गद्य, पद्य असं सगळंच सांगतेय, त्यात सांगतेय, की शास्त्रीय ग्रंथांचा अनुवाद करण्याचा प्रसंग पण माझ्यावर आला. मी प्रकरण ग्रंथांचा काही अनुवाद केला. तर त्या प्रकरण ग्रंथांमध्ये सुद्धा इतके वेगवेगळे रेफरन्स म्हणजे शास्त्रीय ग्रंथांचा आणखी एक म्हणजे संस्कृतच्या बाबतीत शास्त्रीय ग्रंथांचा एक हे शब्दानुवाद करतातच. म्हणजे शब्द टू शब्द अनुवाद आपल्याला लागतोच, की त्यातलं नेमकं त्या शब्दांना काय म्हणजे त्या शब्दात काय सांगायचं हे तर असतं. त्याला विशेष टिपा द्याव्या लागतात. म्हणजे नुसता तो शब्दाला शब्द ठेवून चालत नाही, तिथे परत टिपा द्याव्या लागतात. पण तिथे अमुक म्हणाले, तमुक म्हणाले म्हणजे आह किंवा वदंती, केचित वदंती वगैरे असे शब्द असतात. तिथे ते केचित म्हणजे कोण ते सांगावं लागतं. आह म्हणजे कोण आह? कोण म्हणालंय? म्हणजे आपण जर आठवून बघा ब्रह्मसूत्र शांकर भाष्यामध्ये आह को नामयम अध्यासः. आता हे आह म्हणजे कोण आह? पूर्वपक्षी म्हणतोय का सिद्धांती म्हणतोय? काय आहे तिथे ते सांगावं लागतं जो माणूस अनुवाद करतो त्या. मग केचित वदंती इति मन्यन्ते. ते इति मन्यन्ते म्हणजे कोण मन्यन्ते? मग ते माहिती असावं लागतं. मग ते शोधावं लागतं. सगळंच काय सगळ्या वेळी सगळ्यांना माहिती असेल असं नाही. मग ते जाऊन शोधावं लागतं. मग त्याचा मागोवा घ्यावा लागतो. म्हणजे तत्वज्ञान पण आपल्याला जर शास्त्रीय ग्रंथांचा अनुवाद करायचा असेल तर तत्वज्ञान माहिती असावं लागतं. आणि प्रकरण ग्रंथांमध्ये सुद्धा आचार्यांच्या उपदेश शास्त्रीसारख्या वगैरे काही व्याकरणाचे संदर्भ येतात. अर्थात आचार्यांच्याच ह्याच्यात येतात असं नाही. आता किरातामध्ये सुद्धा तो जो बाण नाहीसा होतो म्हणजे भिल्ल म्हणजे की भिल्लाचा वेश घेऊन आलेला शिव
आणि अर्जुन दोघही एकाच वेळी बाण मारतात आणि तो बाण मारल्यानंतर तो एक बाण म्हणजे तो बाण नाहीसा होतो. तर तिथे पण एक व्याकरणाची म्हणजे जसा अनुबंध हा अनुबंध नाहीसा होतो, तसं ते नाहीसं झालं, तसा तो बाण नाहीसा झाला, असा तिथे एक संदर्भ आलेला आहे. मग ते व्याकरणाचं माहिती नसेल तुम्हाला, की तो इथं हा अनुबंध कसा असतो किंवा तो नाहीसा होतो म्हणजे काय होतं वगैरे हे माहिती नसेल व्याकरणातलं, हे व्याकरणाचं ज्ञान नसेल, तर ते आपल्याला अनुवादित करताना प्रश्न पडतो, की म्हणजे काय? आणि आपले सगळे संस्कृतचे विद्वान जे आहेत, जे लेखक आहेत, जे साहित्यिक आहेत, ते असे खूप व्यासंगी असल्यामुळे त्यांच्या म्हणजे कालिदासाकडे सुद्धा असे कितीतरी रेफरन्स, कितीतरी संदर्भ हे पौराणिक पण येतात, असे व्याकरणातले किंवा तत्वज्ञानातले पण येतात. त्यामुळे हे सगळं माहिती करून घेणं, या सगळ्याचा अभ्यास करणं, ही खूप गरजेची गोष्ट ठरते, जेव्हा आपल्याला अनुवाद करायचा असतो. नाहीतर काय होतं? नाहीतर तो अनुवाद फक्त काय होतो, नुसता असा कोरडा वाटतो. नुसता कोरडा अनुवाद वाटतो, जो तसा वाटला तर ते अनुवादकाचं अपयश असतं. आता काही वेळा गमतीने असं म्हणतात अनुवादाला, की अनुवाद ही एक स्त्री आहे, जी सुंदर असेल तर फार क्वचित प्रामाणिक असते आणि जर प्रामाणिक असेल तर अजिबात सुंदर नसते. म्हणजे काय हो? मुद्दामून म्हटलेलं आहे हे, कारण अनुवादामध्ये अशा खूप अडचणी येतात. हे जे मी सगळा अभ्यास करायला पाहिजे वगैरे सांगितलं. असा अभ्यास असून सुद्धा काही वेळा उच्छिष्ट याचा काय तिकडे हे द्यायचा, उच्छिष्ट सारख्या शब्दाचा, संक्रांत येणे या शब्दाचा लगेच तात्काळ अर्थ काय द्यायचा हे कळत नाही. मग त्याचे आपण स्पष्टीकरण देतो हा भाग वेगळा. पण लगेचला लगेच प्रतिशब्द देता येत नाही. त्यामुळे अशा काही वेळा खूप असे मूळच्या सूत्रमय ग्रंथांचे अनुवाद असे पाल्हाळिक होतात, ही अशी स्पष्टीकरणं देत जायला लागल्यामुळे. त्यामुळे असं अनेकदा म्हटलं जातं, की जो प्रामाणिक असतो, तो सुंदर नसतो अनुवाद आणि जो सुंदर असतो, तो प्रामाणिक नसतो. पण या दोन्हीतली दरी आपण नक्की कमी करू शकतो, केव्हा? जेव्हा आपण या अनुवादाच्या बाबतीत हा असा अभ्यास करू. आता एक फक्त गोष्ट करूया, एक 5च मिनिटाची विश्रांती घेऊया आणि मग परत भेटूया. मॅडम? माधवी मॅडम? ठीक आहे मॅडम, चालेल. हां, एक चालेल, 5 आपण मिनिटात. विश्रांती घेऊया. हो. हां, एक 5 मिनिटात परत येते. येस. आपण 5 मिनिटात येऊया. कोणी कोणी झूम जे आहे ते सोडू नका. आपण 5 मिनिटात येऊया परत.
हॅलो. हॅलो. हा, करूया चालू. हो, चालेल चालेल, काही हरकत नाही. हा. तर मगाशी आपण बघत होतो की असं व्याकरणाचं, तत्वज्ञानाचं किंवा या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलं तर आणि तरच आपल्याला अनुवाद चांगला करता येतो. हा तंत्राचा भाग आहे. आणि अनुवाद चांगला आणि म्हणजे प्रामाणिक आणि चांगला म्हणजे एकूण रंग रूपाला चांगला, सुंदर स्त्री आणि प्रामाणिकता म्हणजे सौंदर्य आणि प्रामाणिकता एकत्र पाहिजे, असा प्रयत्न आपण करू शकतो. जर आपण इतका व्यवस्थित अभ्यास करून अनुवाद केला तर सौंदर्य आणि प्रामाणिकता आपण खूप चांगल्या प्रकारे जवळ आणू शकतो त्यामध्ये. म्हणजे अगदी 100% नसेल ते तसं, पण तरी 90% आपण ती दरी भरून काढू शकतो, असं मी सांगत होते. कारण गंमत हीच आहे की आपल्याकडे म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे की सौंदर्य असेल तर प्रामाणिकपणा नसतो आणि प्रामाणिकपणा असेल ते सौंदर्य नसतं, ही परत पाश्चात्य संकल्पना आहे. आपल्याकडे सौंदर्याच्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्यामध्ये आंतरिक सौंदर्यामध्ये प्रामाणिकपणा हा पण येतो. त्यामुळे सौंदर्य कशाला म्हणायचं पुन्हा, हाही एक भाग आहे. म्हणजे हे जेव्हा वचन आपण वापरतो जनरली, तेव्हा अनुवादात काही त्रुटी राहतात, काही अडचणी येतात आणि त्यामुळे अगदी जसाच्या तसा किंवा जे काही अगदी मूळ भाषेत म्हणायचंय ते तसंच्या तसं पोचत नाही, असं असतं म्हणून आपण ते जनरल विधान करतो. पण ही पुन्हा पाश्चात्यांची संकल्पना आहे. ही हे जे विधान आहे ते त्यांचं विधान आहे की जी ब्युटिफुल वुमन आहे ती प्रामाणिक नसते किंवा सेल्डम प्रामाणिक असते आणि प्रामाणिक आहे ती ब्युटिफुल नसते. आपल्याकडे बाह्य आणि अंतर दोन्ही सौंदर्यांना आपण मानतो. म्हणजे आपल्याकडे त्यामुळे अशीच आमुची आई असं ती सुंदर रूपवती असं जरी म्हणले असतील शिवाजीराजे तरी ते त्या स्त्रीला हे वाटावं म्हणून, त्यांना त्यांची स्वतःची आई सुंदर वाटतच होती. किंबहुना ती सुंदर त्यांना त्यांच्या गुणांमुळे, त्यांच्यातल्या म्हणजे जिजाऊंच्या गुणांमुळे शिवाजीराजांना त्यांची आई स्वतःची खूप काय म्हणतात त्याला मान्य पूजनीय होतीच. पण तिच्या सौंदर्याचं समोर आलेल्या त्या सौंदर्यवतीच्या सौंदर्याचं कौतुक आणि आदर करण्यासाठी फक्त ते तसं म्हणाले होते. त्यामुळे आपल्याकडची सौंदर्याची कल्पना ही वेगळी आहे. त्यामुळे प्रामाणिकता जर अनुवादात असली तर त्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे जरी झालेलं असलं तरी आपल्याला तो अनुवाद चांगलाच वाटतो. आता ह्याची कितीतरी उदाहरणं आपण घेऊ शकतो. म्हणजे जे आतापर्यंत संस्कृत नाटकांचे शाकुंतलाचा झालाय किंवा आपल्या मृच्छकटिकाचा झालाय, त्यामध्ये आपल्या मराठी भाषेचं भान ठेवून काही ठिकाणी किर्लोस्करांनी काय किंवा शारदा हे काय आपलं त्या मृच्छकटिकाचा अनुवाद करताना सुद्धा हे भान ठेवलेलं आहे की मूळच्या संस्कृतमध्ये तो खाटीक जो असतो, जो खाटीक नव्हे सॉरी फासे पारधी नव्हे मच्छीमार जो असतो, जो कोळी असतो, जो अंगठी सापडल्यानंतर घेऊन येतो अंगठी आणि त्या द्वारपालांशी बोलतो, तेव्हा मूळ संस्कृत भाषेत तिथे पद्य आहे. पण इकडे त्याचं गद्य अनुवाद केलेला आहे. म्हणजे पद्याचा गद्य अनुवाद केलाय. जरी ते पद्यात म्हटलेलं असलं तरी आपल्याकडे जनरली कोळी वगैरे मंडळी ही छान त्यांच्या भाषेत जसं बोलतील तसा अनुवाद हा केलेला दिसतो आपल्याला. आणि काही वेळा म्हणजे मृच्छकटिकात नुसतं चारुदत्ताला बघून येऊ ग आपण, मला बघावंसं वाटतं चारुदत्ताला, माडीवरून आपण बघू असं साधं वाक्य आहे, तर तिथे माडीवरी चलग गडे जाऊ झडकरी म्हणजे ती वसंत सेनेची जी एक काय म्हणतात त्याला उत्सुकता त्या चारुदत्ताला बघायची, ती पद्य वापरल्यामुळे जरा जास्त वाढून आपल्यापर्यंत पोहोचते. नाहीतर नुसतं चल ग जरा वर बघू तो चारुदत्त कसा दिसतोय, मला त्याला पाहायचंय, असं नुसतं वाक्य खूप सपाट किंवा नुसतं गेलं असतं.
ते तितकं प्रभावी झालं नसतं. तिथे माडीवरी चल ग गडे जाऊ झडकरी ग गडे जाऊ झडकरी असं केल्यामुळे काय झालंय, लगेच त्यातली उत्सुकता, तिची अधीरता त्याला बघायची, त्याला बघावंसं वाटण्याची, ही तिथे आपल्याला नेमकी कळते. हे पथ्य किंवा हे तंत्र जमावं लागतं. म्हणजे कुठे पद्य, आता रजनीनाथ हा नभी उगवला, हे उदयती ही शशांक कामिनी गंड पांडूच भाषांतर आहे. पण तिथे त्यांना रजनीनाथ हा नभी उगवला असं करावंसं वाटलं त्या उदयती ही शशांकाचं. कारण तो चारुदत्त आहे आणि चारुदत्त असं काहीतरी काव्यमय बोलू शकतो, म्हणून ते तिथे त्यांनी गाणं केलं असं दिसतं. त्यामुळे असं छान, म्हणजे हा अनुवाद अगदी जसाच तसा शब्द टू शब्द तुम्ही शोधलात तर ते तसंच्या तसं असेल असं नाही, पण तरीही खूप सारे शब्द व्यवस्थित वापरलेत. काही वेळा काही वेगळे शब्द, आपल्या भाषेतले शब्द, म्हणजे कोळ्यांच्या भाषेतले, मराठीत कोळी लोक कशी बोलतील त्या तऱ्हेचे शब्द त्या कोळ्याच्या बोलण्यामध्ये घातलेत. हे जे कौशल्य आहे किंवा हे जे चातुर्य आहे ते तंत्रात येतं. हे तंत्राचा भाग आहे की हे सांभाळलं पाहिजे. मूळ भाषेची मोडणी, मूळ भाषेची जी जडणघडण आहे त्याची जी एक स्टाईल आहे ती स्टाईल आणि लक्ष भाषेची जी स्टाईल आहे ती स्टाईल, दोन्हीही आपल्याला तितक्याच चांगल्या तऱ्हेने पोहोचवता आलं पाहिजे किंवा सांभाळता आलं पाहिजे. हे अनुवादकांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. नाहीतर पिब हरिद्राम भव गौरवर्णाम असं असं आम्ही अनुवाद केला. कशाचा हो? ती हळद की हो गोरी. काय कळणार आहे? पिब हरिद्राम भव गौरवर्णाम काय कळणार आहे? हे काय आहे असंच होईल ना. कारण आपल्यामध्ये त्या हळद पिण्याचा किंवा हळदीचा गौरवर्णाशी काय संबंध आहे हे कुणालाच माहिती नसणार. पिब आणि पिब हरिद्राम भव गौरवर्णाम असं जर सहजच कुणाला म्हटलं आपण तर कसं कळेल? म्हणजे औषधाच्या बाबतीत कोणीतरी काचकूच करतंय किंवा औषध घेऊन काही उपयोग नाहीये असं म्हणतंय, अशा वेळी हो बरोबर पी हळद की हो गोरी असं कधी होतं का असं म्हणायला गेलात आणि तिथं पिब हरिद्राम भव गौरवर्णाम असं म्हणलात, तो शब्दशः अनुवाद झाला. तो काही खरा मूळचा समजून केलेला अनुवाद होत नाही. त्यामुळे हे सांभाळलं पाहिजे. मग काय करावं लागेल? त्वरिता औषध योजना झटिती स्वास्थ्यम असं म्हणायला पाहिजे. त्वरिता औषध योजना झटिती स्वास्थ्यम असं म्हणावं लागेल. असं काही काही सांभाळावं लागतं. मी मगाशी जे सांगितलं की काय व्याकरणाचे संदर्भ येतात, तसे काही ठिकाणी प्रकरण ग्रंथात काय किंवा शास्त्रीय ग्रंथात काय काही उपनिषदातले संदर्भ येतात, काही वेदवचनांचे उल्लेख येतात. ती वेदवचनं माहिती नसतील तर ती शोधावी लागतात आणि समजून घ्यावी लागतात. नुसती शोधून तर चालत नाही. तिथे आहे असं नुसतं म्हणून चालत नाही. म्हणजे अथर्वनिष्ठा श्रौती वाणी किंवा असा एक उल्लेख मी ज्याचा अनुवाद केला त्या प्रकरण ग्रंथात एकीकडे आचार्यांनी केला होता. तर ती अथर्वनिष्ठा श्रौती वाणी म्हणजे काय? तर ते मुंडक उपनिषदाचा उल्लेख होता. हे तिथे जाऊन पाहिल्यावर कळलं आणि मग त्यामध्ये ते जे वचन आहे ते कोणत्या तऱ्हेने आलं होतं हे बघावं लागलं आणि मग ते वचन कशा तऱ्हेने आचार्यांनी इथे संदर्भ म्हणून वापरले हे सगळं सांगावं लागलं. तेव्हा अनुवाद झाला. म्हणजे हा असा अनुवाद, हा भावानुवादच असतो. अर्थानुवाद आणि भावानुवाद असा एकूण मग त्याचा, म्हणजे नुसता तो अनुवादासाठी अनुवाद किंवा शब्दानुवाद करता येत नाही. तिथे अर्थानुवाद आणि भावानुवाद असं दोन्ही करावं लागतं. त्याचा फॉर्म बदलला की तो फक्त भावानुवाद होतो. आणि म्हणजे काव्याचा कथा हा फॉर्म केला म्हणजे रूपांतर केलं समजा, त्याला आता रूपांतर म्हणतात. पण हे असं रूपांतर करणं, काव्याचं कथेत रूपांतर किंवा नाटकाचं कथेत रूपांतर असं केलं तर तो पूर्ण भावानुवाद झाला. पण त्याचा सारखा अर्थ लिहिला आणि त्याचं स्पष्टीकरण केलं की ते अर्थानुवाद प्लस भावानुवाद असं होतं.
असं होतं. त्यामुळे जेव्हा विवेक चूडामणीचा नुसता अनुवाद केला मी, म्हणजे नुसता अनुवाद म्हणजे शब्दानुवाद केला, त्याच्या खाली त्याचं स्पष्टीकरण जे दिलं, तो त्यातला अर्थानुवाद पण होता आणि काही वेळा आचार्यांचा भाव. आता काही ठिकाणी म्हणजे आता विवेक चूडामणीमध्ये साक्षात्कार झाल्यानंतर तो जो साक्षात्कार झालेला मनुष्य आहे तो किती खुश होतो, तो किती आनंद त्याचा व्यक्त करतो, असे काही श्लोक आहेत. तर तिथे हाऊ 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 अशा ह्याचे काही हे आहेत. तर हे हाऊ काय आहे, तर त्याचा रेफरन्स उपनिषदामध्ये जाऊन लागला. आणि मग तो जो आनंद व्यक्त करण्याचा, ब्रह्मानंद व्यक्त करण्याचा, म्हणजे साक्षात्कार झाल्यानंतरचा जो आनंद आहे, ती जी व्यक्त करण्याची पद्धत किंवा ते जे शब्द, तिथली जी व्यक्त होण्याची पद्धत आहे, ती इकडे आचार्यांनी आणली होती. त्यामुळे मग तसं तिथे आणल्यानंतर किंवा ते सगळं तिथे मांडल्यानंतर मग लोकांना ते अरे खूप छान वाटतंय हां, तुम्ही ते मुक्त झाल्यानंतरचं म्हणजे मोक्ष मिळाल्यानंतर किंवा जीवनमुक्त म्हणजे ज्ञान झाल्यानंतर, तो ज्ञानी झाल्यानंतरची ती जे काय अवस्था तुम्ही त्यामध्ये दाखवली ते खूप छान वाटतंय असं आलं. पण त्यासाठी मला ते शोधावं लागलं, की हे हाऊ काय आहे? त्या हाऊ मागे काय म्हणायचंय? हे सगळं जाऊन मागे बघावं लागतं. आणि तसं बघितलं तर अनुवाद चांगला होतो. आता पद्याचा पद्यात अनुवाद हा खूप अवघड असतो तसा. म्हणजे अवघड इन द सेन्स तुम्ही म्हणाल, की हल्ली तर आम्ही खूप हिंदी गाण्यांची संस्कृत ट्रान्सलेशन्स ऐकतो आणि त्यात काही अवघड वाटत नाही. पण ते करणारे जे दोघं आहेत आपले, म्हणजे गोकर्णकर सर आहेत, रिसबूड मॅडम आहेत, आणखी भावे आहेत. या सगळ्यांना विचाराल तर तुम्हाला कळेल, की ते खूप अवघड असतं. पद्याचा पद्यात अनुवाद करणं हे खूप अवघड असतं. कारण या हिंदी गाण्यांची वृत्त आणि संस्कृतची वृत्त ही वेगळी असतात. मग त्यावेळी जेव्हा फिल्मी गाण्यांची इकडे अनुवाद होतात, तेव्हा मग ते कशावर जातात, कशा तऱ्हेने त्यांना करावं लागतं, जावं लागतं. परवा त्यांनी एकीकडे लेक्चर दिलं तेव्हा त्यांनी तिथे सांगितलं ते मला खूप आवडलं, की "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या." मैफिलीला तसा शब्द नुसता सभा-बिभा वापरणं, ते त्यामध्ये तो जो अर्थ आहे "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या." यातला भाव व्यक्त करणारं नव्हतं. नुसता सभा असा शब्द वापरला असता. पण मग अचानक त्यांना जे सुचलं, गांधर्विकाया, शून्या शून्या गांधर्विकाया. नाही का, ह्या गांधर्विका हा जो शब्द त्यांना सापडला, त्यासाठी त्यांना विचार करावा लागला. आणि गाण्याचा गंधर्वांशी संबंध आणि गंधर्व गायन वगैरे असं सगळा विचार करून मग त्यांना तो शब्द मिळाला. म्हणजेच अनुवादकाला असं थोडंसं कल्पना शक्ती पण आपली वापरावी लागते, वाढवावी लागते. काय नेमकं आपण ते करू शकतो? कशा तऱ्हेने तिथे आपण ते व्यक्त करू? म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं, की आचार्यांना इथे काहीतरी वेगळं म्हणायचंय, असं जाणवत राहिल्यामुळे आणि तसं शोधल्यामुळे मला ते सुचलं. तसं सुन्या सुन्या मैफिलीतला तो मैफिल हा शब्द का सुचला? हे मैफिलीला गांधर्विका असा शब्द का सुचला? तर पुन्हा पुन्हा ते ती चाल आणि ते सगळं घोळवलं. गाण्याचा आपल्या एकूण गायन कलेचा गंधर्वांशी असलेला संबंध आठवला आणि मग त्यांना ते जुळलं. म्हणजेच काय, की त्या गाण्याचा अभ्यास, त्या लयीचा अभ्यास, त्या एकूण पद्याच्या वृत्तांचा अभ्यास हे पण गरजेचं असतं. हे समवृत्त अनुवाद जेव्हा केला जातो तेव्हा जास्त करावं लागतं. कारण ते तसंच्या तसं इकडे मराठी भाषेतले शब्द पुन्हा वेगळे असतात. संस्कृत भाषेतले वेगळे असतात, हिंदीतले वेगळे असतात. त्यामुळे ते जर समवृत्त अनुवाद करायचा असेल तर ते खूप वेगळं करावं लागतं. आणि असा समवृत्त अनुवाद मनाच्या श्लोकांचा आपल्याकडे केलेला आहे. आणि त्यामध्ये खूप छान त्यांनी अनुवाद केला. तरी काही त्यांना अशा तिथल्या काही शब्दांचा संधी करायचा नाही. तिथे अर्धवट सोडायचं ते. तो संधी न करता तो शब्द तिथे तसाच सोडायचा आणि खाली वेगळा शब्द म्हणजे त्या संधी फोडलेला शब्द खाली, संधी न करता वेगवेगळे दोन्ही शब्द तसेच ठेवायचे. असं करावं लागलेलं आहे. म्हणजे समवृत्त अनुवाद करायचा तर त्याचाही
त्या दोन्ही वृत्तांचा अभ्यास करावा लागतो, ती लय लक्षात घ्यावी लागते आणि पुन्हा पुन्हा ती गाणी आपल्या मनात घोळवावी लागतात, तर ते व्यवस्थित होत. नाहीतर ते तसं तितकं व्यवस्थित होत नाही. आणि तरीही व्यवस्थित होतं असं जेव्हा आपण म्हणतो, तरीही त्यातले काही शब्द राहतात. म्हणजे समवृत्तातच राहतात असं नाही, की समवृत्तातच असं काही करावं लागतं मागे पुढे असं नाही. अनुवाद करताना काही वेळा म्हणजे काव्यामध्ये ते थोडं क्षम्य असतं म्हणून खरं तर दीर्घ की असतो, तिथे ऱ्हस्व की काही वेळा वापरावा लागतो. जिथे ऱ्हस्व वापरायचा असतो तिथे दीर्घ करावं लागतं काही वेळा. पण हे थोडंसं काव्यामध्ये क्षम्य असतं आणि म्हणून पण ते करावं लागतं, म्हणजे त्या वृत्तात बसवण्यासाठी. आता उदाहरणच सांगते तुम्हाला. म्हणजे कालरूपी नीलकंठ, आता रूपी पी दीर्घ पाहिजे खरं तर मराठीत. पण मला त्या पंचचामरमध्ये बसवण्यासाठी कोटी सूर्य पण कोटी ऱ्हस्व करावं लागलं. कोटी सूर्य तेज उग्र धारी तोसी त्र्यंबका तारिसी भवा मधुनी इष्ट सिद्धिदायका कालरूपी ती ऱ्हस्व नीलकंठ पद्मनेत्राक्षया काशिकापुरी निवासी निवासी ऱ्हस्व वंदू काल भैरवा. खरं तर मराठीत सगळं दीर्घ असतं, पण इथे काल काल काशिकापुरी निवासी मला ऱ्हस्व करावं लागलंय. काही वेळा असं होतं की एखादा शब्दच गळून जातो. म्हणजे उदाहरणार्थ आता मनाचे श्लोक मी काही अनुवादित केले, काहीतरी एक कारण घडलं, एक कुठल्या तरी बालनाट्याचा अनुवाद करायला आला आणि मला ते करता आलं. तर तिथे रे सज्जन मन गच्छ सत्वरम भक्तिपथेन लभेत ईश्वरम त्यज सर्वम यज्जनैर्निंदितम भज सर्व तज्जनैर्वंदितम. मूळचा श्लोक काय आहे? मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आता भक्तिपथेन लभेत ईश्वरम मध्ये स्वभावे हा शब्द सुटला ना, म्हणजे प्रामाणिकतेला बाध आला. पण तरीही जे म्हणायचंय भक्तिपथेन लभेत ईश्वरम, तर हो भक्तिपंथांनी गेलं तर ईश्वर मिळतो, लाभतो, प्राप्त होतो हे कळलं. पण स्वभावे सहजपणे हा त्यातला रे सज्जन मग मना सज्जना भक्तिपंथेची जावे तिथे सत्वर घातलं, तिथे तो अर्थ वाढला थोडासा. म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे तिथे काय लगेच जा म्हटलेलं नव्हतं. पण रे सज्जनम न गच्छ सत्वरम भक्तिपथेन लभेत ईश्वरम, ते स्वभावे जरी इकडचं गेलं तरी तिकडे सत्वरम गच्छ, तेच सत्वर खाली पण घेता येतं की भक्तिपथेन लभेत ईश्वरम, तेही सत्वर. म्हणजे तू जाशील जसा सत्वर तसा तो ईश्वर पण सत्वर लाभेल, असं तो सत्वर दोन्हीकडे लागला. त्यामुळे स्वभावे जरी त्यातला गळला तरी बिघडलं नाही. म्हणजे असं काहीतरी जिथे आपल्याकडून असं काहीतरी कमी जास्त होतं तिथे पण तो विचार करावा लागतो. काही ऱ्हस्व दीर्घांच्या बाबतीत असे विचार करावे लागतात. आता मंत्र कोणते, यातले रेमेडीज काय, अडचणी कुठे येतात, हे सगळं आपण उद्या बोलणार आहोत. पण त्यामध्ये आणखी एक सांगते की हे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद करावे लागतात, तेव्हा काही सांस्कृतिक संदर्भांचा जो भाग होता तो प्रामुख्याने पाश्चात्य भाषांमध्ये किंवा इंग्रजीमध्ये वगैरे जेव्हा आपण ते अनुवाद करतो ना, तेव्हा त्याचा जास्त विचार करावा लागतो. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे ते आपल्याला ह्याच्यात पण दिलंय, आपल्या चाफेकर मॅडमनी त्यांच्या पुस्तकात दिलंय, तुम्ही ते अगदी ह्यानी वाचू शकता. पण त्यांनी एके ठिकाणी असा तो उदाहरण दिलंय की हर्षचरितामध्ये एके ठिकाणी असा मौलीना पांडुरम उष्णीशम उद्वहन असा उल्लेख आहे. म्हणजे त्यांनी पांढरं पागोटं मस्तकावर धारण करून तो कुणाला तरी सामोरा गेला राजा असं. तर तिथे इंग्लिश अनुवादात काय केलेलं आहे, लिफ्टिंग हिज व्हाईट टर्बन ऍज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट. आता खरं तर टोकन ऑफ रिस्पेक्टचा वगैरे कुठेही उल्लेख आपल्या संस्कृतच्या त्या वाक्यात नाहीये, पण हे पाश्चात्यांनी केलं. आपण धारण करून, उद्वहन म्हणजे धारण करणं, आपल्या उद्वहनचा अर्थ वर उचलणं नव्हता, पण त्यांनी त्याचा अर्थ तसा केला का, तर त्यांच्या इकडे संकेत काय आहे, कुणाला तरी आदर द्यायचं तर ते हॅट उचलून आदर देतात.
आणि आपण बोडक्या डोक्याने जायचं नाही कोणाच्याही समोर, म्हणजे उघड्या डोक्याने, उघड्या मस्तकाने जायचं नाही कोणासमोरही. म्हणून तर आपल्या डोक्यांवरून पदर आणि लोकांच्या डोक्यांवर टोप्या का होत्या भारतीयांच्या? तर आपली ती एक संस्कृतीचा भाग होता. तर ही संस्कृती माहिती नसेल तर अर्थ चुकतात, अनुवाद चुकतात. त्याचं हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. तीच गोष्ट RIP सध्या आता कालच लताजी गेल्या. सगळ्यांनी प्रचंड प्रमाणात आदरांजलीचे मेसेजेस आलेत आपल्याकडे, श्रद्धांजलीचे. ते सगळ्यांनी RIP, RIP, RIP केलंय. काय हो RIP म्हणजे? RIP म्हणजे रेस्ट इन पीस, पण हे पाश्चात्यांचं श्रद्धांजलीचं हे आहे, पद्धत आहे आणि ती त्यांच्या दृष्टीने ठीक आहे. कारण त्यांच्याकडे होतं काय, की त्यांच्याकडे दफन केलं जातं. माणसांना जाळलं जात नाही. आपण माणसांचे देह अग्निसात करतो आणि ते पुढच्या गतीला जातात असं आपण मानतो. आणि त्यांच्या दृष्टीने ते दफन करतात आणि प्रलयकाळी ते सगळे आत्मे वर जाणार असतात. तोपर्यंत त्यांनी तिथेच पडून राहावं थडग्यात त्यांच्या, अशी त्यांची कल्पना असते. म्हणून आपण रेस्ट इन पीस त्यांच्यासारखंच म्हणायला लागलो. म्हणजे जसं मॅडम आणि ह्याचं आलं होतं ना मध्ये, मिस्ट्रेस आणि ह्याचं, तीच गत आहे की त्यांच्याकडच्या शब्दांचे अर्थ आपण जाणूनच घेत नाही आणि त्यामुळे त्याचे अनुवाद वाटेल ते करतो. तसं RIP प्रत्येक जण RIP. त्यांना इथंच नका सांगू, लताजी गेल्या. त्यांना तिकडे त्यांना गती मिळो, सद्गती मिळो. आपल्याकडे काय आहे, सद्गती मिळो असं आपण म्हणतो. आपण कधीच त्यांना RIP करत नाही आणि करू नये. आपण काय म्हणू, मृतात्मने सद्गतीं शांतीं च लभेत असं म्हणू. त्याला लाभावी शांती असं म्हणू. पण आपण ते न करता सहज RIP म्हणून टाकतो आणि RIP म्हणजे रेस्ट इन पीस. रेस्ट इन पीस म्हणजे त्यांनी इथे पडून राहावं नाही. त्यांना पुढची गती प्राप्त व्हावी हे आपल्याला म्हणायचं असतं. त्यामुळे तसं म्हणायला हवं. तीच गोष्ट चिताम अन्वारोहत. त्याचा अर्थ करतात जम्प इनटू फायर. आपल्याकडे त्या चितारोहणाला काही एक पावित्र्य होतं, काही एक सामाजिक संकेत होता, की अनुगमन करणे हा त्यातला भाग होता. कुठून तरी लोटून देणे, आत्महत्या नव्हती ती करण्याची पद्धत. म्हणजे जी मूळची संकल्पना होती सती जाण्याची, ती सहगमनाची होती. नंतर ते सक्ती झाली आणि काय झालं हा भाग पुढचा आहे. पण जम्प इनटू फायर हे त्याचा अनुवाद बरोबर नाही. तसा अनुवाद करणं योग्य नाही. मग काय केलं पाहिजे, तर ते संकेत सगळे आपल्याला माहिती पाहिजेत. ते संकेत माहिती नसतील तर आपण त्या गोष्टी चुकीच्या करत राहणार. म्हणून आजच्या या ज्या तंत्रांचा भाग आहे, त्या सगळी तंत्र ही मी वेगवेगळी तुम्हाला सांगितली. त्या तंत्रांना एकच नाव द्यायचं असेल तर मी तुम्हाला म्हटलं की अभ्यास हे एक नाव देता येईल. आणि या अभ्यासाबद्दल समर्थांनी असं म्हटलंय की अभ्यासे प्रगटावे ना तरी झाकोनी असावे, प्रगट होऊनी नासावे हे बरे नव्हे. त्यामुळे अभ्यास आणि पुनरावृत्ती आणि अनुवाद यांचं खूप जवळचं नातं आहे. कारण अनुवाद म्हणजे सुद्धा आपण मागच्या एखाद्या सांगण्याची पुनरावृत्ती करत असतो. अनुवाद म्हणजे आपण नवीन काही करत नसतो, आपण सांगण्याची पुनरावृत्ती करत असतो. त्यामुळे अभ्यास हा या सगळ्या तंत्रांचं एक नाव काय असेल तर ते आहे अभ्यास. त्यामुळे असा अभ्यास आपण करायला हवा. तितक्याच तऱ्हेने म्हणजे सगळ्या तऱ्हेच्या कोशांची आपल्याला माहिती हवी. म्हणजे अनुवादक खरं तर ना, लेखका इतकाच अनुवादक सुद्धा अभ्यासक असावा लागतो. म्हणजे लेखकाने काहीही कशाही तऱ्हेने लिहिलं आणि अनुवादकाने ते काही करून अनुवादित केलं असं होऊ शकत नाही. लेखकांनी ज्या कष्ट घेऊन किंवा जे कष्ट घेऊन आणि हे लिहिलेलं असतं ते तितक्याच किंबहुना त्याहून अधिक कष्ट घेऊन अनुवादकांनी अनुवादित केलेलं असतं. त्याचं कारण असं की लेखकाला काय सांगायचंय हे त्याच्या मनात स्पष्ट असतं. त्याचा त्याच्याविषयीचा अभ्यास पूर्ण असतो आणि त्याचं नक्की असतं की हे आपल्याला सांगायचंय, त्यासाठी या गोष्टी वाचायच्यात का किंवा त्यात घालायच्यात किंवा त्यामध्ये उद्धृत करायच्यात, हे सगळं त्याच्या दृष्टीने नक्की असतं. त्याला ते माहिती असतं. पण अनुवादकाला मात्र लेखकाच्या मनात शिरून त्याच्या लिखाणावरून
त्याला काय म्हणायचं हेही त्याला जाणावं लागतं. आणि शिवाय त्यांनी जे जे काही उद्धृत केलंय, त्यांनी जे जे काही रेफरन्सेस घेतले ते शोधून ते तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवायचे असतात. म्हणजे अनुवादक हा जास्त तयारीचा असावा लागतो. आणि खरा चांगला अनुवाद तो की जो वाचल्यानंतर मूळ कृतीची आठवण होत नाही, किंवा मूळ कृतीची आठवण होते पण ही एक स्वतंत्र कृती आहे त्याच्यासारखी असं वाटतं, तो अनुवाद चांगला असं म्हटलं जातं. तसा अनुवाद व्हायचा असेल तर आपल्याला ही सगळी टेक्निक्स बघावी लागतील, सांभाळावी लागतील, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. त्यामुळे हा अभ्यास करावा यासाठी एक प्रयत्न म्हणून आपणच वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या भाषेतले, म्हणजे उदाहरणार्थ पार्थिव हा शब्द असेल, पार्थिव हा शब्द आपल्याकडे पार्थिव हा शब्द आपल्याकडे मराठीत लताबाईंचं पार्थिव ब्रीच कँडी मधून त्यांच्या घरी आणून दर्शनाला ठेवलं. आणि संस्कृत मध्ये पार्थिव या शब्दाचा अर्थ आहे राजा. मग जर संस्कृत मध्ये लताबाईंचा पार्थिव म्हणायचं असेल तर इथे मृतदेह असं म्हणावं लागेल. आणि सहा पार्थिव अस्माकं रक्षकः भवतु असं जर वाक्य आपण संस्कृत मध्ये म्हटलं तर त्याचा अर्थ करताना तो मृतदेह असं करता येणार नाही. संस्कृत मध्ये त्याचा जो राजा असा अर्थ आहे तो घेऊन तो राजा अस्माकं रक्षकः भवतु आमचा रक्षण करता होवो असं करावं लागेल. म्हणजे असं इतका बारकावा आणि हे यामध्ये लक्षात घ्यावा लागतो. त्या तऱ्हेने आपल्याला त्याचा विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. मी काही खूप मोठी भाषांतराची म्हणजे भाषांतर विद्येची अभ्यासक नाही, पण भाषांतर करता करता अनेक लोकांनी जे भाषांतर केली ती वाचून वाचून त्यांनी काय केलं ते पाहून पाहून तशा तऱ्हेने प्रयत्न केला आणि मग हळूहळू शिकत गेले. असा माझा भाषांतराचा प्रवास आहे. आणि भाषांतर म्हणजे सांगितलेलं पुन्हा सांगणं असं जर असेल तर ती सांगणारी जी व्यक्ती आहे पुन्हा सांगणारी ती व्यक्ती सापेक्षता त्यामध्ये येते. म्हणून एकाच कृतीचा अनेकांनी केलेला जो अनुवाद आहे तो वेगवेगळा असतो. त्यातले सगळे नियम, सगळे भाषेचे सगळे बंध किंवा वृत्त काही जे असेल ते सगळं जरी सगळ्यांनी अभ्यासलेलं असलं तरी प्रत्येकाची अभिव्यक्ती ही वेगळी असते. त्यामुळेच मेघदूताचा बाभा बोरकरांनी केलेला अनुवाद, शांताबाईंनी केलेला अनुवाद आणि वसंत बापटांनी केलेला अनुवाद तिन्ही मध्ये खूप मोठं अंतर आहे. शांताबाईंनी केलंय ते वेगळ्या तऱ्हेने केलंय, बाबांनी केलंय तो समवृत्त अनुवाद केलाय, आणि मेघहृदय हा वसंत बापटांचा जो अनुवाद आहे तो चक्क मुक्त छंदात आहे. ही प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचीच हे आहे म्हणजे बाब आहे. पण तरीही हा अनुवाद ह्याच्यापेक्षा सरस आणि तो अनुवाद ह्याच्यापेक्षा नीरस असं कधी करता येत नाही, कारण तो अनुवाद प्रत्येकाचा स्वतःचा असतो. आणि अनेकदा हे जे अनुवाद असतात म्हणजे हे जे असे काव्यांचे ललित कृतींचे केलेले अनुवाद असतात ते अनेकदा संतसुखाया केले जातात. आपल्याला एखादी कृती आवडली आणि म्हणून तिचा अनुवाद केला असं आपण करतो. दरवेळीच काही कुणी सांगितलं आणि आम्ही अनुवाद केला असं होत नाही. त्यामुळे खरं तर संस्कृतचा बाबांचा खूप मोठा अभ्यास नाही असं त्यांनी स्वतःच नोंदवलंय. आणि तरीही त्यांना कालिदासांनी दर्शन दिल्याचा त्यांनी अनुभव लिहून ठेवलाय की आता हे कसं, हे उद्याच्या मंत्र म्हणजे आज तंत्र सांगून झाली, उद्याच्या मंत्राच्या व्याख्यानामध्ये थोडासा हा भाग येईल की स्वतः कसं ते कळतं, म्हणजे काही गोष्टी कशा आपल्या आपल्या उलगडतात आणि काय होतं हे उद्याच्या आपल्या विचारात येणार आहे किंवा उद्याच्या भाषणात उद्याच्या व्याख्यानात येणार आहे. पण हा व्यक्तिसापेक्ष भाग आहे. सांतच सुखाया केलेला अनुवाद हा नेहमी व्यक्तिसापेक्ष असतो. तोच जर काही हेतूनी केला तर किंवा काही कुणाच्या सांगण्यावरून किंवा असं काही केलं तर त्यामध्ये काही वेगळा भाग येऊ शकतो. पण संतच सुखाया अनुवादामध्ये स्वातंत्र्य आणि तो जास्त करून भावानुवादाकडे वळणारा भाग असतो. हे लक्षात घ्या. आणि
काही कुणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. मला जितकं जेवढं कळेल, जेवढं सांगता येईल तेवढं नक्की सांगेन. कुणाला आहेत प्रश्न? कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. आभार प्रदर्शनाकडे वळूया. संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ आणि ऋतायन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर सदाशिव डांगे जन्मशताब्दी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवसाचा समारोप. कुणाचा तरी प्रश्न आलेला आहे, घेऊया का? हो, हा. काही हरकत हा. नाही. विचारू शकता, प्रश्न विचारू शकता. म्यूट केलाय तुम्ही, अनम्यूट करा तुम्ही तुमचा माईक. हे जे आहेत ना, त्यांचं इकडे नाव मला दिसत नाहीये पार्टिसिपेंट्स मध्ये मॅडम. त्यामुळे त्यांना मला अनम्यूट करता येत नाहीये. गॅलेक्सी असं म्हणून जे येतंय ना, ते पार्टिसिपेंट्स मध्ये दिसत नाहीयेत. हॅलो हॅलो. हॅलो मेधा मॅडम. हा, कारण इकडे पण तेच नाव दिसतंय त्यांचं. हो, पण इथे मला पार्टिसिपेंट्स मध्ये ते दिसत. एक मिनिट. आता दिसतंय. मी त्यांना हा, अनम्यूट. अनम्यूट. हा, आता तुम्ही अनम्यूट करू शकता. गॅलेक्सी M21. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. गॅलेक्सी M21. हॅलो, मी शुभदा जोशी चिखलीहून बोलते. हा. BA ऐकू येतंय? हो, येतंय. हा, मी BMS डॉक्टर आहे आणि आयुर्वेदीय ग्रंथांचं ज्यावेळी आपण ट्रान्सलेशन करायला बघतो त्यावेळी पुष्कळशे शास्त्रीय शब्द त्यांना एक्झॅक्ट कसा प्रतिशब्द द्यायचा असा प्रश्न पडतो. तर त्याविषयी आपल्याला शब्दाच्या व्युत्पत्तीपर्यंत जाऊन करावं लागेल का? हो, पारिभाषिक कोश काही असतात मॅडम. म्हणजे अच्छा. आयुर्वेदाची जी परिभाषा आहे त्यातली जी नावं आहेत, तर नाही त्या किंवा पटत त्यातले बरेचदा हा, तर ते त्यात नावं पटत नाहीत आपल्याला. ते लोकांनी इतक्या अभ्यासाने दिलेले नावं नसतात. हा, नाही ठीक आहे, पण तरीही त्याचे काही पारिभाषिक जे शब्द त्यातले असतील किंवा हा. संकल्पना असतील काही, तर हम्म. त्याचे कोश आहेत ना. अच्छा, म्हणजे जसं आयुर्वेदात ग्रसनिका शब्द आहे. काय काय एसोफेगस, ग्रसनिका. अच्छा. ग्रसते म्हणजे खाणारा हो. आहे ना, म्हणजे ती जे काही ऍपरेटस आहे घेण्याचं, ग्रहण करण्याचं. हम्म. तर या अर्थाने मला असं वाटतं अन्ननलिकेसाठी तो शब्द वापरायला पाहिजे. पण त्यांनी इसॉगसफेगस या दोन शब्दांचं वेगवेगळं ट्रान्सलेशन करून अन्ननलिका शब्द वापरलाय. बर. हे काही ग्रसनिकाचं ट्रान्सलेशन किंवा ग्रसनिकाची कन्सेप्ट त्यात येत नाही. तर हे बरोबर. आपण कसं मांडायचं असा मला प्रश्न पडतो पुष्कळदा. अॅनाटॉमीच्या बऱ्याचशा आयुर्वेदीय संकल्पना ज्या आहेत त्या या कारणामुळे स्पष्ट करता येत नाहीत असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला स्पष्ट कशात करायचंय, मराठीत की संस्कृत मध्ये? मराठीत. मराठीत त्याला संस्कृत तुम्हाला संस्कृत मध्ये असलेलं किंवा तुम्ही म्हणताय तसं पाश्चात्य ह्याच्यात असलेलं तुम्हाला इकडे करायचंय. आता कसं अॅनाटॉमी पाश्चात्यांची जास्ती डेव्हलप्ड आहे, पण बरोबर. ती संकल्पना आपल्या लोकांनी जशी मांडली आहे त्या दृष्टीने ट्रान्सलेशन होत नाही. इसॉफेगसचं अन्ननलिका हे ट्रान्सलेशन आयुर्वेदीय दृष्टीने नाहीये असं मला वाटतं. बरोबर. तर ही कसं सांगावं कोणाला आणि हे कितपत बरोबर आहे हा दृष्टिकोन असा प्रश्न पडतो मला. नाही तर त्याचे काही पारिभाषिक कोश उपलब्ध आहेत. आणि मग तुम्ही स्वतः डॉक्टर आहात का? हो, मी BMS आणि MA संस्कृत दोन्ही आहे. आयुर्वेद कॉलेजला संस्कृत शिकवते. अच्छा, पण मग त्यातल्या काही जुन्या लोकांना विचारलं पाहिजे आयुर्वेदाच्या, की नेमकं याचं हे सोडवायचं कसं.
तो सुषमा स्वराजने सांगितलेला प्रॉब्लेम आहे. ज्यांना संस्कृत येते त्यांना इंग्लिश येत नाही, इंग्लिश हा, येत नाही त्यांना संस्कृत येत नाही. संस्कृत येत नाही. तो तर म्हणून तर हे जे आहे अनुवाद ही प्रक्रिया ही अशी हा, परस्पर भाषा एकमेकींपर्यंत यायला पाहिजे. पोहोचवण्याची बरोबर आहे. पोहोचवण्याचीच हे आहे. हो ना. आणि अशा रीतीने आयुर्वेदाचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये करायला नको असंही मला वाटतं. तुम्ही जे म्हणता की भावानुवाद झाला पाहिजे बरोबर शब्दांचा सुद्धा, बरोबर. हा पॉइंट. हा, आणि ऍक्च्युली मी फार लहान पडते असे काही पॉइंट मांडायला, असंही आहे. नाही नाही, पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे की त्यातला भाव पोहोचवला पाहिजे. काय नेमकं म्हणायचं आयुर्वेदाला हे हो ना. कळलं पाहिजे लोकांना. करेक्ट. त्या शब्दाला चिकटून राहून उपयोग नाही. ठीक आहे, ठीक आहे. मला बरोबर आयुर्वेदज्ञालाच विचारावं लागेल एखाद्या. हो, नाही तर हा. कोश आहेत तसे, पण ते तुम्हाला कितपत म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती पण असतील ना. काही काही माहित आहेत तसे, कॉलेजला असतात ना. आणि अमरकोश आहे, अमरकोशात इंग्लिशचे शब्द नसतात, हो, पण आणि व्युत्पत्तीनुसार आपण अर्थ लावू शकतो ना शब्दांचे. लावू शकतो. खरंय. पण हे लोक तितके दूर जात नाहीत. इव्हन अॅनाटॉमी, आयुर्वेदाची अॅनाटॉमी शिकवणारे पण व्युत्पत्तीपर्यंत जात नाहीत. ती तर खूप मोठी त्याचं दुःख शोकांतिका आहे होतं. मॅडम. हो ना. मी म्हटलं नाही का, असं. संस्कृतची माणसं सुद्धा गीतेचा अर्थ सरळ करत नाहीत, असं पण आहे काही हो वेळा. ना, खरंच आहे. म्हणजे ठीक आहे, मला भाषण आवडलं, पण मी उद्या पण ऐकणार आहे. हो हो. छान छान सांगितलं तुम्ही अगदी. थँक्यू. ठीक आहे. ओके. कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? अजय सर, आभार प्रदर्शन कडे जायचं का? ठीक आहे. आभाराचा भाग बोलत असताना बाईंचं व्याख्यान ऐकलं आणि एक विचार आला की बोलताना आपण किती पद्धतींनी विचार करून बोलायला हवं, कारण त्याचे किती अर्थ निघू शकतात आणि अर्थाचा अनर्थ कसा होऊ शकतो हे बऱ्याच दाखल्यांमार्फत त्यांनी सांगितलं. आणि हे सामान्य संवादात सुद्धा किती आवश्यक आहे आणि शास्त्र अनुवाद करताना सुद्धा किती आवश्यक आहे हे सुद्धा त्यांनी खूप वेगवेगळ्या दाखल्यांनी आम्हाला इथे कळवून दिलं. आणि खूप महत्वपूर्ण. मॅडम, तुमचा म्यूट कराल का माईक? सॉरी करते. हा. तर आज संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ आणि रुतायन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेला हा डॉक्टर सदाशिव डांगे जन्मशताब्दी व्याख्यानमालेचा पहिल्या दिवसाचा समारोप आपण इथे करतो आहोत. अनुवाद तंत्र आणि मंत्र या विषयावर डॉक्टर अंजली पर्वतेबाईंनी आज अत्यंत विद्वत्तापूर्ण शैलीत आणि अभ्यासपूर्ण शैलीमध्ये विवेचन केलेलं आहे. आज आपल्याला अनुवादासंबंधी बऱ्याच तंत्रांची माहिती त्यांनी इथे करून दिली. उदाहरणार्थ मूळ ग्रंथकर्त्याला कुठला अर्थ अपेक्षित आहे हे लक्षात घेऊन त्याचा अनुवाद करणं इथे हे पण एक महत्वाचं तंत्र त्यांनी सांगितलं. तसंच भावानुवाद, अनुवाद करत असताना भावानुवाद, अर्थानुवाद, रहस्यानुवाद, शास्त्रानुवाद, शब्दानुवाद, अर्थवाद अशा वेगवेगळ्या कंगोऱ्यांना लक्षात घेऊन अनुवाद हा झाला पाहिजे. तरच तो अनुवाद मूळ ग्रंथकर्त्याच्या अनुवादाशी साधर्म्य साधणारा ठरतो. अशा प्रकारची अनेक तंत्र इथे आज मॅडमनी आम्हाला सांगितली. त्याबद्दल मॅडमनी स्वतःच्या बिझी शेड्यूल मधून वेळातून वेळ काढून आम्हाला आज हे जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. उद्याही आपण ह्याच वेळेला इथे जमणार आहोत. याही पेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि प्रतिसाद द्या. अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐका. एवढंच बोलेन आणि आभार प्रदर्शन झालं आणि आपला कार्यक्रम आजचं व्याख्यान इथे संपलं असं म्हणून समापन झालेलं आहे. मॅडम एंड करू का मीटिंग?
माधवी मॅडम. माधवी मॅडम. माधवी मॅडम. शकुंतला मॅडम. हा चालेल. हा ओके एंड करतो मी.